UK's media presence. या विश्वाचं, त्यातल्या गूढ घडामोडींचं, अवकाशातल्या अज्ञात गोष्टींचं प्रचंड गारूड आपल्या मनावर असतं. त्यात सारं काही असतं. या साऱ्यांचा शक्य होईल तितका वेध घेण्याचा प्रयत्न माणूस करतोच, पण काही गोष्टी नाही उलगडता येत. अशा वेळी त्याच्या मदतीला येतं ते विज्ञान. पुण्यातला असाच एक हरहुन्नरी तरुण या साऱ्या घडामोडींचा वेध घेण्याचा प्रयत्न करतोय. मयुरेश प्रभुणे त्याचं नाव. आता हे नाव देशभरातील तरुण विज्ञान अभ्यासकांमध्ये अग्रक्रमावर आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि ज्येष्ठ समाजसेवक असलेले गिरीश प्रभुणे हे त्याचे वडील. मात्र असं असतानाही आज मयुरेशनं त्याच्या कर्तृत्वाची स्वतंत्र आकाशगंगा तयार केली आहे. प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलानं पाहण्याची त्याची आवड त्याला खूप लहानपणापासूनच विज्ञानाच्या घरात घेऊन गेली. अगदी 10वी-12वी पासून त्यानं खगोलीय घटनांचा वेध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. या नादात 12वी नापास झाला, पण छंद काही सोडला नाही. देशात कुठे उल्का पडली तर जायचं, कुठे दरड कोसळली निघाला. कोणतीही खगोलीय घटना असो ही पाहायचीच. असं करता करता त्याचा बारकाईनं अभ्यास करून विज्ञानाशी संबंधित संस्थांना सादर करायचे. असं सगळं सतत सुरू असतं. विशेष म्हणजे त्याच्या अनेक संशोधनांना, प्रबंधांना आंतरराष्ट्रीय संस्थांनी नावाजलेही आहे. आपले माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉक्टर कलाम साहेबांचा जवळून सहवास त्याला लाभलाय. अनेक नामवंत शास्त्रज्ञांनी त्याला गौरवलंय. साहजिकच आज या क्षेत्रात त्याचा शब्द कुणीही डावलत नाही. अशा झपाटलेपणातूनच प्रोजेक्ट मेघदूतसाठी त्याची निवड झाली आणि त्याद्वारे सलग 10 वर्ष त्यांनी आपला देश हा मान्सून सोबतच सर्व देशांनी पिंजून काढला. त्यामुळे आता ढगांची जाडी, उंची आणि कधीही पडणाऱ्या पावसावर तो अचूक भाष्य करतो. सतर्क संस्थेद्वारे देशभरातील आपत्कालीन स्थितीचा अचूक अंदाज देतो. खगोल विश्व संस्थेद्वारे गेली 25 वर्षे पदरमोड करून त्यानं विज्ञान प्रसारासाठी झोकून दिले. हवामान अंदाजा विषयाचे गैरसमज तो सोदाहरण खोडून काढतो. सर्व नामवंत शास्त्रज्ञांसोबत इस्रोच्या सर्व मोहिमांचा त्यानं वेध घेतलाय. देशभर नावाजलेला हा माणूस पुण्याचा आहे, मराठी आहे, याचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे, नाही का? मंडळी नमस्कार. तुमची खूप उत्सुकता ताणल्यानंतर आपण आज भेटतो आहोत. अर्थात दर आठवड्यानीच आपण भेटणार आहोत. आत्ताच तुम्ही ऐकलंत आणि पाहिलंतही. अशा हरहुन्नरी माणसांना दर आठवड्याला तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. आज आहेत मयुरेश प्रभुणे. मयुरेश नमस्कार. पत्रकार, त्यातही विज्ञान पत्रकारिता निवडणं आणि आजपर्यंतचा एक तरुण आश्वासक असा शास्त्रज्ञ, विज्ञान अभ्यासक, कसा आहे हा प्रवास? शास्त्रज्ञ मी स्वतःला म्हणून घेतो ना इतरांना म्हणून देतो. अभ्यासक म्हणायला हरकत नाही. खरं तर एका उद्दिष्टासाठी सुरू असलेलं आमचं हे सगळं काम आहे आणि पत्रकारिता हा त्यातला एक भाग आहे. त्याची एक पार्श्वभूमी आहे मोठी, एक साधारणतः 10-12 वर्षांची, आणि त्याच्यानंतर मग मी पत्रकारिता सुरू केली. या सगळ्याची सुरुवात होते 1999 मध्ये. म्हणजे 10वी होईपर्यंत बरेच उद्योग करत होतो मी. उपद्व्यापी होतो असं सगळं म्हणतात. प्राण्यांविषयीचं प्रेम होतं, भटकंती वगैरे हे सगळं चालू असायचं. शाळा बुडून फिरायला जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी करायचो. पण एकाएकी ना शाळेमध्ये असताना मला एका दुकानामध्ये एक टेलिस्कोप दिसायचा कायम. आणि त्याच काळामध्ये आकाशात काही घडणाऱ्या अशा घटना होत्या की ज्याच्यामुळे आकाशाविषयीचं आकर्षण निर्माण झालं. जसं 1995ला सूर्यग्रहण झालं होतं दिवाळीच्या दिवशी. त्यानंतर याकुताके आणि हेलबॉप असे 2 धूमकेतू आले होते. तर ते बघायला जाणं शहराच्या बाहेर, आणि हे स्वतःहूनच त्यावेळेस असं काही राहायला सोडलं होतं, त्यामुळे त्या भागामध्ये अशा काही गोष्टी नव्हत्या सुद्धा. किंवा पेपरमध्ये डॉक्टर प्रकाश तुपांचं जे सदर यायचं सकाळमध्ये, तर ते त्याचं वाचन करणं, कात्रणं काढून ठेवणं वगैरे हे सगळे उद्योग सुरू होते. तर 10वी नंतर काही जणांनी बक्षीस म्हणून काही पैसे दिले आणि काही आईबाबांनी दिले, आणि मग त्या एकत्र करून मग त्याच्यातून तो टेलिस्कोप जो मी येता जाता बघायचो, तो विकला गेलेला नव्हता कधी, तर तो मी जाऊन विकत घेतला आणि त्यांनी निरीक्षण सुरू केलं. तर सुरुवातीला जेव्हा मी बघितलं तेव्हा नेमकी पौर्णिमा होती.
वा. आणि पौर्णिमा असल्यामुळे ऍक्च्युली झालं असं की जेव्हा चंद्राकडे बघितलं तर पौर्णिमेला त्या चंद्राच्या सगळ्या भागावर प्रकाश पडलेला असतो, त्यामुळे त्याच्यावरची खड्डी दिसत नाही. मला वाटलं की आता फसवलं या माणसाने आपल्याला. पण नंतर काही जणांनी मला दाखवलं की कसा पद्धतीने बघायचा, आणि तेव्हा दिसलं की त्याच्यावरचे खड्डे व्यवस्थित दिसत आहेत, गुरु आणि त्याचे चंद्र दिसले, शनी चा थोडासा आकार जाणवला. अगदी छोटा टेलिस्कोप होता, तर त्यांनी जेवढं काही बघता येईल तेवढं बघितलं. त्यानंतर 99 साली एक खग्रास सूर्यग्रहण भारतामधून दिसणार होतं 11 ऑगस्टला, आणि ते बघायला मी काही जणांना जमवलं पिंपरी चिंचवड भागामधल्या, आणि आम्ही सगळेजण कच्छमध्ये गेलो होतो. सुरेंद्रनगर म्हणून जे ठिकाण आहे तिथून ते ग्रहण बघितलं. अर्थात ढग असल्यामुळे ते दिसलं नाही, पण अंधार झाला, तो अनुभवता आला. आणि मग तिथून येतानाच असं डोक्यात आलं की अरे आपण एवढे उद्योग करतोय तर याला एक थोडंसं ऑर्गनाइज स्वरूप द्यायला पाहिजे. मी तेव्हा 11वीला 12वीला होतो, आणि मग परत आल्यानंतर आमच्या त्या ग्रुपने असं ठरवलं की आपण एक छोटा ग्रुप किंवा एक संस्था फॉर्मली अशी सुरुवात करावी. पुण्यामध्ये तशा संस्था होत्या किंवा आयुका सारखी संस्था होती की जी इतर अशा हौशी आकाश निरीक्षकांना मार्गदर्शन करायचे. त्या आमच्यापैकी काही जण त्या आयुकाच्या ग्रुपमध्येही आम्ही जायचो. हे 11वी-12वीत असताना? 11वी-12वीमध्ये असताना. आणि मग 12वीच्या वेळेस आणखीन एक महत्त्वाची घटना या ग्रहणाच्या पाठोपाठ घडणार होती, ती नोव्हेंबरमध्ये. आता हे सगळं 12वी सुरू असताना झालेलं आहे, आणि त्यावेळेस सिंह राशीतला एक उल्कावर्षाव होणार होता. असं त्यावेळेसचा अंदाज असा होता की ताशी 40,000 उल्का दिसणार. आणि तर त्यामुळे मग त्याची ॲडव्हर्टाईज महिनाभर आधीपासून सुरू झाली होती. डॉक्टर नाळेकर तेव्हा आयुकाचे संचालक होते, त्यांनी लेख लिहिले होते आणि सगळ्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही जाऊन बघा. आणि तो आठवडाभर दिवाळीला लागून असलेला त्या 99 सालचा बरेच जणांनी तो बघायचा प्रयत्न केला. 98 साली ॲक्च्युली तो ज्या धूमकेतूमुळे तो उल्कावर्षाव होता तो 98 साली पृथ्वीच्या जवळून गेलेला होता. त्यामुळे 98 साली सुद्धा तो उल्कावर्षाव दिसला होता आणि 99ला परत दिसणार होता. तर 99च्या वेळेस मग आम्ही असं ठरवलं की आपण एक फॉर्मल ग्रुप स्थापन करावा आणि त्याचं निरीक्षण करावं. त्यामुळे 17 नोव्हेंबरला जेव्हा तो उल्कावर्षाव दिसतो तर तेव्हा आम्ही एक 50-60 जण कासारसाई नावाचं जे ठिकाण आहे ते डॅम आहे, त्या डॅमच्या बाजूला आम्ही सगळेजण गेलो होतो आणि त्याचं निरीक्षण करत त्या संस्थेची सुरुवात झाली, ज्याचं नाव आम्ही खगोल विश्व ठेवलं. आता 25 वर्ष या पुढच्या महिन्यात त्याला पूर्ण होत आहेत. आणि आता हा एक उल्कावर्षाव झाला. पुढे काय, तर मग त्याच्यानंतर लागोपाठ दुसऱ्या महिन्यामध्ये जेमिनिड नावाचा मिथुन राशीतला उल्कावर्षाव असो. मग जरा काही लहान लहान ग्रुप करून आम्ही त्याचा शास्त्रीय अभ्यास करायला सुरुवात केली. आयुकामधून मार्गदर्शन मिळतच होतं. अरविंद परांजपे जे आता नेहरू तारांगणाचे संचालक आहेत, तर त्यांच्या पुढाकाराने तो ग्रुप सुरू झाला होता. आणि सगळ्याच पुण्यातल्या हौशी आकाश निरीक्षकांच्या संस्थांमधले जे आकाश निरीक्षक आहेत ते त्या ठिकाणी यायचे. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमधून आम्ही तिथे जात होतो. नंतर मग काही पत्रव्यवहार आम्ही ज्यांना आम्ही निरीक्षण पुरवायचो ते आहे इंटरनॅशनल मेटेओर ऑर्गनायझेशन, IMO नावाची ती संस्था आहे, अजूनही व्यवस्थित कार्यरत आहे. सगळ्या जगभरातले जे काही उल्का निरीक्षक आहेत हे आपल्या उल्कावर्षाच्या निरीक्षणाच्या नोंदी त्यांच्याकडे पाठवत असतात. आणि मग या सगळ्या नोंदींचा वापर करून मग ते त्याचं विश्लेषण करतात की उल्कावर्षाव किती मोठा आला, ज्या धूमकेतूच्या ढगामधून पृथ्वी पास झाली आहे शेपटीमधून तर त्याची डेन्सिटी घनता किती होती, प्लस ह्या सगळ्या निरीक्षणांच्या आधारावर भविष्यातल्या उल्कावर्षांचा अंदाज सुद्धा ते बांधत असतात मॉडेलच्या सहाय्याने. तर त्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या निरीक्षणांची आवश्यकता असते. तर आम्हाला सुरुवातीला असा प्रश्न होता की मी ही जी गोष्ट सांगतो हे 2000 सालाच्या आधीची आहे, ज्यावेळेस नुकतंच इंटरनेट याला सुरुवात झाली होती. आणि अगदी पिंपरी चिंचवडमध्ये एखाद दुसरं सायबर कॅफे असेल आणि तिथून मग आम्ही ईमेल पाठवायचो. वेबसाईटही नव्हत्या जेव्हा, फारसं काही म्हणजे स्रोत पण नव्हते आपल्याकडे की ज्याच्यामधून आम्हाला माहिती मिळू शकेल. तर आम्ही कॉलेजच्या लायब्ररीमधून पुस्तकं मिळवणं, त्याची टिपणं काढणं आणि ते एकमेकांसोबत वाचून शेअर करणं या पद्धतीने काम सुरू केलं. आणि हे उल्कावर्षाच्या निरीक्षणांचं काम सुरूच होतं. वर्षभरामध्ये असे 12 उल्कावर्षाव असतात, त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण असतं. काही वेळा 10 ताशी उल्का दिसतात, काही वेळा 100 दिसतात, 50 दिसतात. तर आम्ही असं ठरवलं की वर्षभरातला एकही उल्कावर्षाव सोडायचा नाही. आणि त्या पद्धतीने ती निरीक्षणं चालू होती. दरम्यान माझी 12वी होती आणि 12वीला हे एवढे सगळे उद्योग करत होतं त्यामुळे अपेक्षित होतंच त्यानुसार पेपर राहिले. म्हणजे 12वीला मला वाटतं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स असं काहीतरी, कुठलं ते मॅथमॅटिक्स एक काहीतरी राहिला होता. आणि मग ते परत ऑक्टोबरला द्यायची वेळ होती
त्यावेळेस आत्ताच्या सारखी स्थिती नव्हती की लगेच महिनाभरामध्ये परीक्षा द्या वगैरे. तर ऑक्टोबरपर्यंत हे होतं. मग तोपर्यंत जरा कळ सोसायला सांगितली घरच्यांनी, तरी सुद्धा ते काही थांबलं नाही. आणि त्या वर्षी 12वीला नेमकी 2000 जेव्हा साल होतं, तर मला अजूनही आठवतं आहे की ऑगस्टमध्ये एक उल्कावर्षाव असतो ज्याचं नाव आहे पर्सिड्स. स्विफ्ट टटल नावाच्या धूमकेतूमुळे तो होत असतो. आणि आमच्यासाठी ते खूप महत्त्वाचं ठरलं. अर्थात मला त्याच्याविषयीची माहिती पुढे जाऊन समजली. आणि भर पावसामध्ये आम्ही असं ठरवलं की हा उल्कावर्षाव बघायला जायचं. आणि आम्ही खरोखर त्यावेळेस शहरापासून लांब गेलो आणि रात्री पाऊस सुरू होता. आणि ज्या शाळेमध्ये आम्ही थांबायचो, पुसाणे नावाचं गाव आहे, तिथं थांबलो होतो. बाहेर पाऊस कोसळत होता आणि पहाटे 5च्या सुमारास एकदम आकाश मोकळं झालं. तर खाली चिखल होता म्हणून आम्ही उभ्या जाऊन वर बघितलं आणि उल्का पडायला सुरुवात झालेली होती. पूर्ण काळं निरभ्र आकाश, आणि धूळ वगैरे काही नाही. आणि त्या काळामध्ये हिंजवडी वगैरे या भागाचे लाईट्सही फार आलेले नव्हते. आणि आम्ही निरीक्षणाला सुरुवात केली. 1 तासभर आम्हाला चांगलं निरीक्षण मिळालं. आणि पाऊस असता दिसलं ना, पाऊस असता तर दिसणार नसतं. ते एकदम थोड्या वेळासाठी ते मोकळं झालं. आणि त्याच्या नोंदी घेऊन आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी ते इंटरनेट कॅफेमध्ये गेलो आणि त्या पाठवून दिला इंटरनॅशनल मेट्रो ऑर्गनायझेशनला. 1 दिवसानंतर त्यांचा आम्हाला रिप्लाय आला. रेनर आर्ट म्हणून त्यांचे जे प्रमुख आहेत आणि त्यांचं, आणि त्यांनी एक अभिनंदन केलं. ते म्हणाले की या उल्कावर्षाचं निरीक्षण आजपर्यंत कधीही भारतीय उपखंडातून आलेलंच नाही. क्या बात आहे. म्हणजे जपान आणि युरोपच्या मध्ये एक मोठी गॅप राहते. आणि याला कारण मान्सून आहे, कारण त्या मान्सूनच्या काळामध्येच हा उल्कावर्षाव होतो. ढगाळ हवामान असतं, त्यामुळे त्या उल्कावर्षाचं निरीक्षण करायला कोणी जातच नाही. 11-12 ऑगस्टच्या दरम्यान ते असतं आणि मान्सून अगदी पीकला असतो. तर आमचा उत्साह होता की चला जाऊ, काय होऊन काय तर पाऊस पडणार, रात्री गप्पा गाणी करायचं आणि यायचं. पण ते गेलो तिथे आणि ते मिळालं. आणि त्यामुळे पहिल्यांदा त्यांच्या निरीक्षणांमध्ये जपानपासून युरोपच्या मधलं ती गॅप फिल झाली. आणि तेव्हा त्यांनी त्या ईमेल जो तो लिहिलेला होता, तेव्हा मला अजूनही आठवतं की त्यांनी एक बेग म्हणून प्राध्यापक होते हैदराबादमधले. त्यांनी 1920-30 सालामध्ये भारतातून निरीक्षण पाठवली असं त्यांनी एकाने उल्लेख केलेला होता. पहिलीच दाद मिळाली ती आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्थेकडून मिळाली. हा, आणि त्यांनी हे पण सांगितलं की भारतीयांनी किती हे बघलं, म्हणजे की त्यावेळेस मी 11वी-12वीला असेल, माझ्यासोबतचे माझ्यापेक्षा लहानपण होते, काही 1-2 जण मोठेही असतील, आम्ही त्यांना पाठवलं. पण त्या शास्त्रज्ञांनी तेवढा सिरियसली तुम्हाला रिप्लाय दिला. आणि दुसरं त्यांनी हे सांगितलं की तुमच्याकडे भारतामध्ये एक ट्रेडिशन आहे या प्रकारच्या निरीक्षणांचं की 1920-30 सालापासून तुमच्याकडून निरीक्षणे येत आहेत. अर्थात हे खूप सगळीकडे पसरलेलं नव्हतं. त्या एकाच शास्त्रज्ञांनी अनेक वर्ष पाठवली होती निरीक्षण. उस्मानिया विद्यापीठामधले ते शास्त्रज्ञ होते. आणि त्यांच्या निरीक्षणांमध्ये त्यांनी याचा उल्लेखही केला होता की त्यांच्या निरीक्षणांमुळे 1993 सालच्या एका उल्कावर्षाचा अंदाज तेव्हा बांधलेला होता आणि तो नेमकी बरोबर तसा झाला. सो भारतामध्ये एक ट्रेडिशन असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्हाला उत्साह आला की अरे आपण हे खरं तर पुढे चालवायला पाहिजे. त्यामुळे आम्ही उल्कावर्षामध्ये आपण जरा अजून प्रावीण्य मिळवावं, त्याच्याशी संबंधित प्रयोग करावेत असं आमच्या ग्रुपनी ठरवलं. अर्थात हे जेव्हा आम्ही करत होतो तो दरम्यानच्या काळामध्ये माझे ते 12वीचं वर्ष सुटलं. मग आणखीन थोडा उत्साह आला की पुढचे अजून 6 महिने मोकळे, तर त्या दरम्यान अजून काही उद्योग करता येतील. मग आयुकामध्ये जायला रेग्युलरली सुरुवात केली. तिथे उल्कावर्षाच्या पुढे जाऊन ऑकल्टेशन म्हणून पिधान, जे आता नुकतंच झालं की चंद्राने शनीला झाकलं होतं, तर पिधानामध्ये ॲस्ट्रॉइड ऑकल्टेशन असा एक हे प्रकार असतो. ॲस्ट्रॉइड ऑकल्टेशन म्हणजे खूप लांबून, काही कोटी किलोमीटर, काही लाख किलोमीटर दूरून लघुग्रह आकाशातून फिरत असतात. ते त्यांच्या कक्षेतून जात असतात आणि ते जात असताना काही ताऱ्यांना ते झाकतात. त्याचे अंदाज आलेले असतात. तो जो लघुग्रह आहे आणि तो जो मागून ज्या ताऱ्याला झाकतोय त्या ताऱ्याची मॅग्निट्यूड ही साधारणतः 10-11 वगैरे असे, की आपल्या डोळ्यांना दिसणं शक्य नसतं. तो प्रकाश येत असतो आणि समजा आता समोर लाईट आहे आणि त्या लाईटच्या मध्ये जर समजा काही एखादी गोष्ट आली तर त्याची सावली इथे पडणार. प्रकाशाची तीव्रता जेवढी आहे तेवढी सावलीची पण तीव्रता असणार आहे. सावली तेवढी गडद असणार का फिकट असणार ते. आता जर तो ताराच आपल्या डोळ्यांना दिसत नाहीये पण प्रकाश येतोय, म्हणजे त्याची सावली जर असणार तर तीही असणार पण ती आपल्या डोळ्यांना दिसणार नाही. बरोबर. आता असं असतं की जर समजा त्या ॲस्ट्रॉइड ज्यावेळेस जाणार आहे त्या ताऱ्याच्या समोरून, तर त्या ॲस्ट्रॉइडची बरोबर त्याच्याच आकाराची सावली पृथ्वीवरून पास होत असते. अच्छा. आणि जर तुम्ही त्या सावलीच्या मार्गामध्ये जाऊन थांबलात तर थोडा वेळ तुम्हाला तो तारा झाकला गेलेला दिसतो, ब्लिंक होतो. म्हणजे समजा 2-3 सेकंदासाठी, 5-10 सेकंदासाठी तो गायब होतो आणि परत दिसतो. पण तो जो सावलीचा मार्ग असतो त्याच्यावर जर 5-6 जण थांबले ओळीने
तर त्या प्रत्येकाला मिळणारं टायमिंग वेगळं असतं झाकलं जाण्याचं. झाकलं जाणं, बरं. कारण त्या बरोबर त्या शेपमध्ये ॲस्ट्रॉइडच्या शेपमध्ये ती सावली पडत असते, त्यामुळे कोपऱ्यातले त्यांना वेगळं मिळणार, मधले जे ते वेगळं मिळणार. बरोबर. आणि हे सगळ्यांनी निरीक्षण केलं की त्या बरोबर ॲस्ट्रॉइडचा शेप तुम्हाला नंतर दिसू देतो. वा. तर एवढ्या दूर असणारे जे ॲस्ट्रॉइड्स आहेत तर त्यांचा आकार शेप कसा आहे ते आपल्याला इथून लांबून कळत नाही, ते छोटेसेच वाटतात. पण अशा प्रकारच्या निरीक्षणांमधून तुम्हाला समजतं की त्याचा शेप कसा आहे. आणि ह्याच्यामध्ये जगभरातले जे कोणी प्रोफेशनल सायंटिस्ट आहेत, ॲमेचर ॲस्ट्रॉनॉमर्स म्हणजे हौशी आकाश निरीक्षकांवर अवलंबून असतात. तर भारतातले ते पहिल्याच अशा प्रकारचं निरीक्षण होतं. आम्ही ज्या ते 3 टीम केलं होतं आयुकामधून, त्याच्यामध्ये मी पण होतो. आणि नंतर मला समजलं की ते निरीक्षण तर सक्सेसफुल झालंच. मी आणि किरण शहा म्हणून एक अभ्यासक आहेत, आम्ही दोघं जण सिरसी म्हणून जे कर्नाटक आहे तिथे गेलो होतो आणि तिथून त्याचं निरीक्षण केलं होतं, ते सक्सेसफुल झालं. अजून एक कावलूरला जी वेधशाळा आहे त्यांनी निरीक्षण केलं होतं. असे 3-4 जण आणि अजून एक परदेशातले होते. सो अशांचं सगळ्यांचं निरीक्षणांचा एक रिसर्च पेपर पब्लिश झाला. आणि हे मला नंतर समजलं. त्या आमचं निरीक्षणाचा अर्थात त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं, सगळं काही आम्हीच केलं होतं असं नाही, पण कॉन्ट्रीब्युशन म्हणून मी ऑथर पण होतो त्याच्यामध्ये. तर त्या रिसर्चमधून असं दाखवून दिलं होतं की ज्या ताऱ्याचं हे ग्रहण झालं त्या लघुग्रहाने, तो तारा आधी सिंगल मानला जात होता, त्या ताऱ्याला आणखीन एक कंपॅनियन स्टार आहे, त्याचा एक जोडीदार त्या आमच्या निरीक्षणांमधून शोधला गेला. तर गंमत अशी की एक 12वी नापास असलेला मुलगा टाइमपास म्हणून एक काम करतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा या प्रकारचे निरीक्षण आणि काही कॉन्ट्रीब्युशन करता येत होतं. तो काळही तसा होता. निरीक्षण नवीनच बरेच प्रयोग करण्यात येत होते. आयुष्यात पहिल्यांदा GPS तेव्हा वापरल्याचं मला आठवतंय. आज आपण मोबाईलमध्ये GPS वापरतो, कुठे नुसतं आपण ब्लिंकिटवरून किंवा झोमॅटोवरून मागवतो, आपल्याला कळतो की तो माणूस कुठे पोहोचलाय. त्या काळामध्ये या सुविधा नव्हत्या. 2 लाखाचं त्यावेळेस एकमेव पुण्यामध्ये असलेलं GPS युनिट एक अख्खं आयुकामध्ये होतं. तर तेव्हापासून आम्ही ते वापरायला सुरुवात केली होती. हे सगळा तो बदल याच्या आधीचा तो काळ आहे. हे तंत्र किंवा हे जे टेक्निक आम्ही शिकत होतो, तर आम्हाला असं वाटत होतं की हे फक्त आपल्यापुरतं राहू नये. आणि खगोल विश्व जी आम्ही संस्था सुरू केली होती त्याच्या माध्यमामधून आम्ही ही सगळी टेक्निक्स आमच्यापेक्षा जे लहान विद्यार्थी आहेत शाळेत शिकतात त्यांना शिकवायला सुरुवात केली. आणि मग पिंपरी चिंचवडमध्ये मला आठवते आम्ही खगोल प्रसार अभियान राबवलं होतं आणि एक 10-12 शाळा आम्ही पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या ग्रामीण भागातल्या निवडलेल्या होत्या आणि त्या शाळांमध्ये वर्षभर जाऊन आम्ही एक कोर्स घेतला. आणि हा सगळ्या कोर्सचा समारोप एका ठिकाणी करायचा म्हणून आम्ही पहिल्यांदा 2005 मध्ये पिंपरी चिंचवड सायन्स काँग्रेस घेतली. अशा 3 सायन्स काँग्रेस आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये घेतल्या आणि शहराच्या पातळीवर एवढ्या लार्ज स्केलला ती झालेली देशातली कदाचित पहिलीच बहुधा सायन्स काँग्रेस असावी. आणि खूप नामवंत शास्त्रज्ञ या सायन्स काँग्रेसला तेव्हा येऊन गेले. या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही महाविद्यालयामध्ये आलो होतो, पुढे शिक्षण सुरू होतं आणि हे प्रयोगही चालू होते. म्हणजे एका बाजूला संस्था वाढत जाणं, नवीन कार्यकर्ते जोडणं, नवीन पद्धतीचे प्रयोग करणं, हे सगळे प्रकार सुरू होते. याच काळामध्ये आणखीन असे काही सांगण्यासारखे किस्से खूप आहेत, कारण 25 वर्षांचा कालावधी आहे. पण काही प्रमुख गोष्टी सांगाव्याशा वाटतात. त्याच्यापैकी एक म्हणजे उल्का वर्षावांची निरीक्षणं सुरू होती. त्याच्यानंतर हे ॲस्ट्रॉइड ऑकल्टेशन्स त्याची निरीक्षणं सुरू होती. तर उल्का पाषाण त्याचं निरीक्षण, उल्का पाषाण कसे असतात, खाली आल्यानंतर कसे दिसतात. आमच्यासारखे फक्त पुस्तकातच वाचतात ते. मी आपण 3 प्रकार त्याच्यामध्ये सांगितले जातात. मेटेओरॉइड म्हणजे जो अवकाशातून फिरत असलेला जो खडक आहे त्याला मेटेओरॉइड म्हणतात. बरोबर. जो वातावरणातून जळून येणार आहे त्याला मेटेओर म्हणतात. आणि जो खाली येऊन आदळणार आहे त्याला मेटेओराइट म्हणतात. तर मेटेओराइट कसे असतात हे बघणं एक खूप इच्छा होती, कारण आपण इतके उल्कावर्षाव बघितले, जे काही बघतोय ते वरच्यावर जळून नष्ट होतंय. पण त्याचा एक पहिला परिणाम अभ्यासावा म्हणून आम्ही लोणारला पहिल्यांदा, मला आठवतंय 2003च्या फेब्रुवारीमध्ये आम्ही पहिल्यांदा भेट दिली. आणि तेव्हापासून जवळपास 2010 पर्यंत आम्ही सातत्याने प्रत्येक सीझनमध्ये लोणारला जात राहिलो. तर लोणारवर म्हणजे एकतर त्याचा जिओलॉजीचा अभ्यास करणं, तिथल्या पर्यावरणाचा अभ्यास करणं, तिथल्या पाण्यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण जीवाणू आहेत तर त्या पाण्याचं संकलन करून ते शास्त्रज्ञांना तपासण्यासाठी देणं, हे असे सगळे प्रयोग सुरू होते. पण याचा नंतर पुढे जाऊन एक चांगला फायदा असा झाला की लोणारमध्ये जे पाण्यामध्ये जे काही आजूबाजूच्या गावांमधून सांडपाणी येऊन मिसळायचं, त्याचा एक मोठा परिणाम त्या पाण्यावर झाला आणि तिथली जीवसृष्टी बदलायला लागली. आणि हे आमच्या निरीक्षणामधून सगळ्यात पहिल्यांदा पुढे आलं. आम्ही हे दाखवून दिलं की त्या पाण्यामध्ये जे मूळ सूक्ष्मजीव आहेत हे आता जाऊ शकतात
याचं कारण त्या सांडपाण्यामधले सजीव येऊन तिथे राहायला सुरुवात केली. कारण ह्याच्या आधी त्याची पीएच इतकी जास्त त्या लोणारच्या पाण्याची की त्याच्यामध्ये कुठलेही ॲक्वेटिक लाईफ म्हणजे जे आपलं जलजीवन असतं, कुठले मासे असतील किंवा तत्सम कुठलेही प्राणी आहेत, तर हे राहू शकत नाही. पण त्याच्यामध्ये तशा अळ्या जगायला सुरुवात झाली, डासांच्या अळ्या आल्या आणि हे पण आल्या आणि त्यांनी जगायला सुरुवात केली. म्हणजे अलीकडच्या काळात हा 2010च्या आसपास. आणि त्याच्या आधी पूर्ण लोणार गावातलं सांडपाणी त्याच्यामध्ये सोडून दिलेलं होतं. म्हणजे एवढं वैशिष्ट्यपूर्ण सरोवर आपण म्हणतो त्याला, आणि त्याच्यामध्ये या पद्धतीने होत होतं. मग हे जेव्हा आम्ही समोर आणलं, वर्तमानपत्रांमध्ये छापून आलं, न्यायालयाने त्याची दखल घेतली. मग त्याच्यावरून न्यायालयाने कमिटी नेमली, राज्य सरकारला तिथे हस्तक्षेप करायला लावला. आणि सांगायला आनंद वाटतो की तिथून सुरू झालेली जी साखळी आहे त्याच्यामधून आता लोणार एक अभयारण्य म्हणून तर आहेच, आधीपासूनच होतं, पण आता ते संरक्षित झालंय आणि ते सांडपाणी बंद झालं, लोणार वाचू शकलं. तर हे महाविद्यालयीन तरुणांनी सातत्याने केलेला पाठपुरावा, याच्यामधून काही जी शास्त्रीय निरीक्षणं पुढे आली त्याचा उपयोग अशा कन्झर्वेशनसाठी सुद्धा आला. हे घडत असताना आमचं ते उल्कापाषाणाचा वेध घेणं हे सुरूच होतं. 2003 एक छोटीशी बातमी वाचण्यात आली होती आमच्या की टाइम्स ऑफ इंडियामध्ये की ओरिसामध्ये काही उल्कापाषाण पडलेत, म्हणजे आकाशामध्ये काही गोळे दिसून आले. तर तोपर्यंत आमची निरीक्षण खूप वाढलेली होती, त्यामुळे आम्हाला उत्सुकता होती की नेमकी काय झालं असेल. आणि खाली पडलेत, लोकांनी असे फोटोग्राफ वगैरे पण दाखवले. ज्या दिवशी ती बातमी वाचली त्या दिवशी रात्री आम्ही कोणार्क एक्सप्रेसमध्ये जाऊन बसलो होतो. आणि आठवतं आमच्या तेव्हाच्या अध्यक्ष डॉक्टर निलिमा थत्ते यांनी आम्हाला आर्थिक मदत केली होती तेव्हा जाण्यासाठी. कॉलेजमध्ये होतं, आमच्याकडे काही पैसे वगैरे नव्हते. पण कुठे पडलं काय पडलं माहीत नाही. भुवनेश्वरला पोहोचलो आणि भुवनेश्वरला पोहोचल्यानंतर तिथले इंडियन एक्सप्रेसच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथल्या पत्रकारांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्या ठिकाणापर्यंत पोहोचायला आम्हाला 2 दिवस गेले, कारण जिथे ॲक्च्युली ते पोहोचले मला अजूनही आठवते. केंद्रपाडा डिस्ट्रिक्टमध्ये महाकालपाडा ब्लॉक होता आणि त्या गावामध्ये भाताच्या शेतामध्ये पडलं होतं. त्याच्यामध्ये पाणी भरलेलं होतं, सगळा पाऊस चालू होता, ऑगस्ट महिना होता. आणि त्यामुळे त्या पावसात त्या खड्ड्यात उतरून त्याच्यातली माती काढून काय सापडतंय का वगैरे आम्ही बघायचा प्रयत्न केला. तुम्ही जाईपर्यंत कोणी त्याची फारसं तेव्हा आम्ही जायच्या जस्ट 1 दिवस आधी एक खूप मोठे उल्कापाषाणावर संशोधन करणारे शास्त्रज्ञ ते तिथे येऊन पोहोचलेले होते. त्यांचं नाव डॉक्टर भंडारी म्हणून PRLचे शास्त्रज्ञ होते. पण त्यातला जो मोठा भाग आहे हा भारतामधला एक नियम, काही वेळा तो योग्य असो, काही वेळा अयोग्य पण असो, पण ब्रिटिशकालीन नियम असा आहे की आकाशातून पडणारी कुठलीही वस्तू GSIकडे जमा करायची. आणि याच्यामध्ये 2 संस्थांमध्ये वादही झालेले आहेत आणि ते आमच्या डोळ्यासमोरच त्यावेळेस झाले होते. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर आहे कलकत्त्यात आणि तिथे त्यांनी खास उल्कापाषाणांचा अभ्यास करण्यासाठी एक वेगळं युनिट, त्यांची एक लॅबोरेटरी आहे. सो देशात कुठं जरी उल्कापाषाण पडले तर ते स्थानिक कलेक्टरकडे जातात, कलेक्टरकडून मग ते कलकत्त्याला जातात आणि कलकत्त्यामध्ये त्या शास्त्रज्ञांकडे येतात. आणि त्यावेळेस PRL म्हणजे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबादची, ज्या ठिकाणी डॉक्टर भंडारी काम करत होते, आणि इकडचे कलकत्त्याचे शास्त्रज्ञ त्यांच्यामध्ये वाद झाले. हे म्हणाले याची कस्टडी आम्हाला पाहिजे आणि हे म्हणाले की तुम्ही कोण फक्त हे करणारे, आम्ही पण गव्हर्नमेंट लॅब आहे. तर ते वाद आमच्या डोळ्यासमोर घडत होते. पण मला आठवतं की आम्ही एवढ्या लांबून आलोय म्हटल्यानंतर तिथल्या स्थानिक कलेक्टरनी आम्हाला अलाव केलं की तो उल्कापाषाण कसा आहे हे बघायचं होतं आम्हाला काही करून. तर त्यांनी तिथल्या पोलिसाला सांगितलं आणि त्यांची ट्रेजरी रात्री उघडायला लावली. ग्रेट. आम्ही फर्स्ट इयरची मुलं, पण मी जाऊन तो ऍक्च्युली एवढा मोठा उल्कापाषाण होता. तर ट्रेजरीमध्ये त्या ट्रंकमध्ये ठेवलेला होता उल्कापाषाण, तो काढून बघितला होता. तो पूर्ण असा सोनेरी एक बाजू दिसत होती. कारण नंतर वाचलं समजलं की उल्कापाषाण आतून राखाडी कलरचा होता, पण पावसामुळे ज्यावेळेस ऑक्सिडाईज होतो तेव्हा तो त्याचा सोनेरी कलर होता आणि एका बाजूला पूर्ण काळा झालेला. त्याचा नीट अभ्यास केल्यावर असं समजलं की ज्यावेळेस अशा पद्धतीने कुठला एक मोठा ॲस्ट्रॉइड पृथ्वीच्या जवळ येतो, आपण आता बऱ्याचदा बातम्या वाचतो की पृथ्वीला काय पृथ्वीच्या जवळून एखादा ॲस्ट्रॉइड जाणार, धडकणार वगैरे, तर ती प्रक्रिया कशी घडते. तो एखादा मोठा समजा 10 मीटर किंवा काही 2-4 मीटरचा समजा एखादा ॲस्ट्रॉइड जवळून पृथ्वीच्या जवळ आला, वातावरणात एंट्री केली, तर सुरुवातीचा त्याचा वेग थोपवण्याचा प्रयत्न आपलं वातावरण करतं. जेव्हा त्याला विरोध होतो तेव्हा त्याचं तापमान प्रचंड वाढतं आणि तेव्हा मग दिवसासुद्धा आपल्याला त्याचे अग्निलोळ असे दिसून येतात. म्हणजे दिवसासुद्धा अनेकांनाच आकाशातून धुराचा लूट जात आहे आणि तो उल्कापाषाण जळत येतोय असं आपल्याला दिसून येतं. एका पॉइंटला येऊन त्याची वेलॉसिटी 0 होते आणि मग तिथून फ्री फॉल होतं, त्याला रिटार्डेशन पॉईंट म्हणतात आणि तिथून फ्री फॉल होतो. पण तो तरीसुद्धा त्याला एक जी गती, एका दिशा मिळालेली असते, त्यामुळे तो फ्री फॉल होताना सगळ्यात जड जो त्यातला भाग असतो, मोठा जो भाग असतो, तो सगळ्यात पुढे पडतो आणि लहान भाग मागे पडतात आणि हे अशा लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये पडतात. तो आम्हाला जो मिळालेला होता
तो त्यातला सगळ्यात मोठा भाग जो आम्ही बघितला होता तो सगळ्यात मोठा भाग होता आणि त्याच्या मागच्या भागामध्ये पण छोटे छोटे पीसेस पडले होते. तर मग तिथल्या भागातल्या अनेक लोकांशी आम्ही चर्चा केली, त्यांना आकाशातून कुठे कुठे गेलेला दिसला. तेव्हा फारसा विशेष त्याचा विषयी जाणवलं नाही, पण मग याच्याविषयीचे सगळे निरीक्षण आम्ही परत पुन्हा नासामधले एक सायंटिस्ट आहेत त्यांना पाठवली. त्यांनी आम्हाला भरपूर मटेरियल पाठवलं की याचा अजून अभ्यास करायचा असेल तर या पद्धतीने करा वगैरे म्हणून. अशीच घटना 2006 कच्छमध्ये झाली होती. तेव्हाही आम्ही दुसऱ्या दिवशी तिथे गेलो. पारा लोकांच्या काही घरांवर कौलं फोडून ते उल्का अनेकांच्या घरामध्ये पडले होते. त्यांच्या माळ्यावर चढवून वगैरे त्यातली धूळ जमा करून आम्ही आणली होती. त्याचे अगदी छोटे छोटे पीसेस आजही माझ्याकडे घरी आहेत. पण त्याच्याविषयीचं एक कुतूहल असं आहे की भले तेव्हा आम्हाला त्याचा खूप जास्त अभ्यास करता आला नसेल, कारण त्याची तशी यंत्रणाही आमच्याकडे नव्हती, पण तेवढ्या अब्ज किलोमीटरवर प्रवास करून आलेला तो पार्टिकल, त्याचे काही पीसेस मिळाले. आणि दुसरं असं आहे की त्या पीसेसचं आणखीन एक महत्त्वाचं आहे की त्यांची निर्मिती पृथ्वीपासून पूर्णतः वेगळी झालेली. म्हणजे जेव्हा सूर्यमालेची निर्मिती होत होती आणि पृथ्वी वेगळी तयार होत होती, मंगळ वेगळा तयार होत होता, तेव्हा ते ॲस्ट्रॉइड बेल्ट वेगळा तयार होत होता. आणि त्या मूळ जो काही ढग होता ज्याच्यापासून सगळ्या ग्रहांची निर्मिती झाली त्याचे मूळ अवशेष आहेत. अच्छा. त्याचे छोटेसे का होईना पार्टिकल आपल्याला त्या धुळीतून उचलता आले. अर्थात त्याचा उपयोग या शास्त्रज्ञांना काही नव्हता, पण ते आमच्यासाठी एवढं की आपण ज्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतो रात्रीच्या आकाशामध्ये, जे जळताना पाहतो ते नेमके असतात कसे, तर ते किमान प्रत्यक्ष हाताळता आले, पाहता आले. त्याच्यानंतर अशीच एक घटना 2012 नंतरच्या काळामध्ये नागपूरच्या जवळ काटोळ म्हणून ठिकाणी तिथेही घडली होती. तर हे सगळा अभ्यास एका बाजूला खगोलशास्त्राचा सुरू होता, पिंपरी चिंचवड सायन्स काँग्रेसचं आयोजन सुरू होतं, आमच्या संस्थेमध्ये कार्यशाळा सुरू होत्या, आमची टीम पण वाढत होती. आणि 2009-10 आता जेव्हा 5-6 होऊन गेलं तोपर्यंत माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं. दरम्यानच्या काळामध्ये मी फर्स्ट इयर BSc ॲडमिशन घेतली होती आणि असं डोक्यात होतं की खगोलशास्त्राचा अभ्यास करायचा, कारण हे जे सगळे विषय त्याच्यामध्येच अभ्यास करता येतील. पण नंतर लक्षात आलं की ह्या विषयांचा अभ्यास भारतामध्ये होत नाही. बरं. म्हणजे तेव्हा भारतामध्ये खगोलशास्त्र म्हणजे ॲस्ट्रोफिजिक्स, ज्याच्यामध्ये मला अजूनही होत नाही. आता हळूहळू थोडासा सुरू झालाय. नवीन आता जे एज्युकेशन पॉलिसी त्याच्यामध्ये थोडीशी फ्लेक्झिबिलिटी आली, पण तर खरं म्हटलं तर अजूनही ज्या विषयांचं मी आता सांगतोय त्याच्यामध्ये नाही होत. म्हणजे उल्कापाषाण आणि याचा जर काय अभ्यास करायचा आहे, हे फक्त जिओलॉजीचे स्टुडंट्स खूप वरच्या लेवलला गेल्यानंतर त्यांना एक विषय म्हणून या पद्धतीने अभ्यास करता येतो. पण तेव्हा प्लॅनेटरी सायन्स वगैरे असे फार विषय नव्हते तेव्हा. तर BSc ला मी तेव्हा BSc सोडून दिलं, कारण नंतर पुढे जाऊन परत जर काही मला फिजिक्समध्ये काम करायचंच नसेल तर मग मी कशासाठी ठेवू. मग BA ला ॲडमिशन घेतली आणि BA जॉग्राफी केलं पूर्ण. आणि तो जो काही मोकळा वेळ मिळाला BA ला घेतल्यामुळे मग तो या सगळ्या कामांसाठी, संस्था वाढवण्यासाठी, याच्या निरीक्षणांसाठी वापरला. आणि जेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण झालं मग तेव्हा काय करावं असं डोक्यात होतं. त्याच्यात एक आवड पहिल्यापासूनची होती सिनेमॅटोग्राफीची. तर सिनेमॅटोग्राफीला जावं की पत्रकारिता करावी. दरम्यानच्या काळामध्ये मी लोकसत्तामध्ये लिहायला सुरुवात केली होती. रुटीनली त्यांचं विज्ञानाचं जे पान होतं, पूर्वी शैलेंद्र परांजपे असताना त्यांनी ते सुरुवात केलेली होती, त्या पानावर त्यांच्याकडे लिहित होतो. आणि नंतर मग ते इतकं जेव्हा जेव्हा आम्ही कुठेही बाहेर जायचो त्याच्या प्रत्येकाचे लेख छापून यायचे, त्याच्या बातम्या छापून यायच्या. बऱ्याच जणांना वाटायचं की मी लोकसत्तात काम करतो, कारण तिथे फ्रंट पेजला बायलाईन छापून आलेले आहेत, फ्लायर छापून आलेले आहेत. आणि अशी जेव्हा काही दुर्मिळ घटना घडायच्या आम्ही खास त्या भागांमध्ये जायचो. तर हे खूप महत्त्वाची एक गोष्ट आहे याच्यामध्ये सांगावीशी वाटते. आणि सगळ्यांनीच लक्ष ठेवा की हे सगळे उद्योग करत असताना माझे पालक कंटिन्युअसली पाठीशी होते. कारण किती म्हणजे हे काय चालू आहे बघ ना, की शिक्षण चालू आहे पण त्याच्यामध्ये हे प्रयोग मी करतोय, असं नाही की मी तिथं कमावतोय. आणि हे तर आर्थिकदृष्ट्या पूर्णतः पाठबळ दिले अशा सगळ्या उपक्रमांसाठी. जिथं कुठे जायचं आहे तिथं जाण्यासाठी पाठबळ दिलं. बाबांची फिरती चालू असायची, अनेकदा ते त्यांची स्वतःची गाडी आम्हाला सोबत द्यायची की घ्या बसा याच्यात आणि तुम्ही जाऊन निरीक्षण करून या. आणि मी एकदा सायन्सला जायचं, मग सायन्स सोडायचं, याही बाबतीमध्ये ते पाठीशी राहिले. आणि म्हणून हे सगळे उद्योग करू शकलो. दरम्यानच्या काळामध्ये मग असं ठरवलं की नाही, आता जे काही करिअर करायचे ते ह्याच विषयामध्ये करायचे. पण प्रश्न हा आहे की मी BA केलेलं आहे, मग मी सायन्समध्ये करिअर कसं करू शकणार. आणि आपल्याकडे ते अजून सुद्धा आतापर्यंत सुद्धा ते भिंती आहेतच
हा सायन्सचा तो आर्ट्सचा तो हां, मग ते सायन्समध्ये कसं करणार? म्हणजे माझं काम आतापर्यंत तर सगळं सायन्समधलं होतं, आवड सायन्सची आहे, पण माझ्याकडे ग्रॅज्युएशन सायन्सचं नाही. सायन्सचं नाही. तर मग ते कसं करता येऊ शकेल? मग एक वेगळा मार्ग असं दिसला की सायन्स कम्युनिकेशन हा त्यातला एक मार्ग आहे, की विज्ञान तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येण्यासाठी एक मग चांगलं माध्यम तुम्ही होऊ शकता. आणि म्हणून मग पत्रकारितेला ॲडमिशन घेतली. त्यामुळे जेव्हा पत्रकारितेला ॲडमिशन घेत होतो तेव्हाच पहिल्या दिवशी ठरवलं होतं की विज्ञान पत्रकार व्हायचं, तर त्यासाठीच इथे यायचं. आणि मग जेव्हा ह्याचं पत्रकारितेचं शिक्षण झालं त्याच काळामध्ये सकाळमध्ये संधी उपलब्ध झाल्या होत्या. आणि मग त्यात तिथे पहिल्यांदा असं मला आठवतं की त्याच्या आधी श्रीधर लोणी सर होते, त्यांनी एज्युकेशन आणि त्याच्यासोबत विज्ञान हे पण बरंच करून ठेवलं. त्यांच्या आधी प्रभाकर खोले होते. मी जेव्हा फील्डवर जायचो तेव्हा ही नावं मला सगळ्यांकडून समजायची की हे आमच्याकडे यायचं आहे आणि खूप मोठ्या लोकांचा वारसा तू चालवतोयस असं. पण ती संधी मला छान मिळाली आणि त्याचा लाभ असा झाला की अनेक नवीन गोष्टी मराठी पत्रकारितेमध्ये नवीन प्रयोग मला करता आले. मयुरेश, आजचा काळ आणि पूर्वीचा काळ तसंच होता की मुलांनी शिक्षण घ्यावं म्हणजे त्याने नोकरी करावी किंवा व्यवसायाला लागावं. अशा काळात तुझे पालक तुझ्या पाठीशी उभे राहिले खंबीरपणे, आणि म्हणून तू सगळे हे उद्योग कोट अँड कोट करू शकलास. खरंच कौतुकास्पद आहे, कारण पालकांनी मुलाला जे आवडतं ते देता आलं पाहिजे, ते त्यांनी करावं, म्हणजे तो त्याच्या मनाप्रमाणे काहीतरीच वेगळं करू शकतो. याचं खूप सुंदर उदाहरण तू आहेस. तुझं नाव देशभर पसरलं नंतर प्रोजेक्ट मेघदूतच्या माध्यमातून, आणि आम्हालाही त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी कळायला लागल्या विज्ञानातल्या. कारण सोप्या भाषेमध्ये विज्ञानाला लोक का नावं ठेवतात, तर ते खूप कठीण भाषेतल्या संज्ञा किंवा गोष्टी आहेत. तू आम्हाला असं आठवतं आहे की तू पहिल्यांदा सगळं सोपं करून सांगितलंस विज्ञानातलं. मग काय द्रोणी स्थिती असेल किंवा पिधान असेल किंवा हे असं सगळं नवीन शब्द होते पत्रकारितेतल्या माणसांसाठी सुद्धा. सो ते प्रोजेक्ट मेघदूतमुळे अनेकदा चर्चेत यायचा. सगळं काहीतरी 9-10 वर्ष सुरू होतं. ते काय आहे तो प्रोजेक्ट मेघदूत आणि कसा होता त्याचा प्रवास? आत्ता मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की आकाश निरीक्षणांच्या मध्ये मान्सूनच्या काळामध्ये भारतातले आकाश निरीक्षण पूर्णतः बंद असतं. जसं आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस पडत असूनही गेलो आणि आम्हाला तो उल्का वर्षाव बघायला मिळाला आणि त्याचा एक फायदा आला. आणि नंतर त्याचा रिसर्च पेपर पण पब्लिश झाला ज्याच्यामध्ये आमच्या सगळ्यांची नावं सुद्धा आहेत. 2000 सालचा तो परसेड्स उल्का वर्षाचा. तर त्यामुळे मान्सून काळामध्ये आकाश निरीक्षण बंद करायला लागतं, म्हणून आमच्यासाठी खरं तर मान्सून हा नावडता सीझन आहे. तर तेव्हाही होता, म्हणजे जेव्हा मी पत्रकारिता सुरू केली तेव्हाही तशी स्थिती होती. पण एक गोष्ट मी सुरुवातीच्या काळामध्ये पाळली पत्रकारितेमध्ये की विज्ञान पत्रकार व्हायचं तर म्हणजे खगोलशास्त्राचा पत्रकार असं शिक्का बसू नये. आणि त्यामुळे विज्ञानाचे अनेक वेगवेगळे पैलू आपल्याला उलगडता यायला पाहिजे. त्यामुळे मी कटाक्षाने टाळलं की ह्याच्या बातम्या कमीत कमी करायच्या. जोपर्यंत बाहेरून येणार नाहीत बातम्या काही की आयुकाचंच काही होत आहे तोपर्यंत नाही करायच्या. आणि मग इतर विषयांचा अभ्यास सुरू केला. या दरम्यानच्या काळामध्ये आणखीन एक संधी मिळाली ती म्हणजे हवामानशास्त्र कव्हर करायची. आणि हवामान कव्हर करायचं म्हणजे तुला माहिती की दैनंदिन आपल्याला द्यावं लागते. आज पाऊस पडला नाही पडला, पुणेकर गारठले, कुठलीही बातमी दिली तरी शिवाय खाणं आहेच. गडगडाटासह पाऊस आणि अशा सगळ्या रोजच्या त्यात ते जे बातम्या देणं ते सुरूच होतं. पण मला ते कुठेतरी असं चुकल्यासारखं वाटत होतं की त्याच फॉर्मॅटमध्ये तशाच आपण बातम्या देतो. याच्यामध्ये खरंच लोकांना किती वेळा समस्या आहे. आणि आपण नुसता कोड घेतो शास्त्रज्ञांचा की नेमकी काय आजची स्थिती काय, मग ते सांगणार की द्रोणीय स्थिती आहे, कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्याच्यामुळे पाऊस पडतोय, नाही झाला म्हणून थांबला आहे, मान्सून ट्रफ उत्तरेला आहे. आता हे काय नेमकी गोष्टी आहेत हे मला असं वाटलं की एकदा आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण तो आधीचा खगोलशास्त्राच्या अभ्यासाचा जो एक पॅटर्न होता तर तोच मी इकडे अवलंबायचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये मी IMD आणि IITM या पुण्यातल्या ज्या 2 संस्था आहेत दोन्ही संस्थांमधल्या शास्त्रज्ञांना भेटायला लागलो रेग्युलरली. आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मला याचं रिपोर्टिंग सोपं करायचं आहे, त्याच्यासाठी आधी मला तुम्ही सोप्या भाषेमध्ये या गोष्टी समजून सांगा. तर तेव्हा बरेच जण म्हणजे ह्याच्यामध्ये IMD मधले सुद्धा आणि IIT मधले सुद्धा तेव्हा जे कोणी शास्त्रज्ञ होते त्यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये चार्ट्स घेऊन त्या गोष्टी समजून सांगितल्या की नेमकी मान्सून येतो कसा, जातो कसा,
त्याच्यानंतर ते आयसोबार्स कसे तयार करतात, निरीक्षणं कशी त्यांच्याकडे जमा होतात, आणि हे नेमके कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं, मग त्याच्यामुळे आपल्याकडे पाऊस कसा वाढतो महाराष्ट्रामध्ये, बंगालच्या उपसागरातून सुद्धा आपल्याकडे पाऊस कसा वाढतो. तर ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आधी मी समजून घेतल्या स्वतः, आणि मग नंतर मग बातमीदारीमध्ये असा प्रयत्न केला की त्याच्यासोबत कंसामध्ये आपण अधिक माहिती द्यायची, सोपं द्यायचं. त्याच्यानंतर मग त्याच्यावरचे लेख लिहायला सुरुवात केली, काही ह्या सगळ्या शास्त्रज्ञांकडून मागवायला सुरुवात केली, आणि मग जरा लोकांना त्या मला आठवते तेव्हा पत्रांमधून पण यायचं की चांगल्या पद्धतीचं तुम्ही वार्तांकन करत आहात. हे सगळं झाल्यानंतर आणखीन एक कमतरता अशी वाटायला लागली की जे आपण देतोय ते अजून सुद्धा IMD वर पूर्णतः अवलंबून आहे. तर ह्याला ग्राउंड रिपोर्टिंगची जर जोड देता आली तर काय करता येईल. या दरम्यानच्या काळामध्ये मी पत्रकारिता पूर्ण वेळ पत्रकारिता सोडली आणि स्वतःच एक मॅगझिन सॅटेलाइट नावाचं सुरू केलं, आणि अर्धवेळ किंवा एक आज जो वाक्प्रचार रूढ आहे जो शब्द की वर्क फ्रॉम होम, तर तो तेव्हा 2010 मध्ये मी सुरू केला. कन्सल्टन्सीमध्ये पत्रकारिता सुरू केली. ऑफिसला याची गरज नाही, पण मी बातम्या देत राहणार, आणि मुक्तपणे जो वेळ मिळतोय तो अभ्यासासाठी आणि या सायन्स कम्युनिकेशनसाठी करता येऊ शकतो. मॅगझिनही त्यावेळेस मी चालवत होतो, आणि त्या काळामध्ये मग असं डोक्यात आलं की आता वेळ आहे, आता काही सुट्ट्या काढून कुठे जायचा असा पण प्रश्न नाही आहे. तर मान्सूनचा प्रत्यक्ष जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार होतंय किंवा चक्रीवादळ होतंय ते तिथे जाऊन अभ्यास करावा. आणि त्यावेळेस काही जणांनी मला सुचवलं की जर असा प्रयोग करत असेल तर आधी अलेक्झांडर फ्रेटरचं चेझिंग द मॉन्सून हे पुस्तक वाच. तर चेझिंग द मॉन्सून हे जगप्रसिद्ध पुस्तक आहे, त्याच्यानंतर ते बेस्ट सेलर आहे अनेक वर्ष, आणि त्याच्यामध्ये अलेक्झांडर फ्रेटर यांनी 1987 मध्ये ते भारतात आले खास मान्सूनच्या अभ्यासासाठी, आणि त्यांनी कोवलम म्हणून जे ठिकाण आहे केरळमधलं त्या किनाऱ्यापासून मान्सूनचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. म्हणजे जसं मान्सून उत्तरेला सरकत होता त्याच्यासोबत ते पुढे पुढे गेले, आणि त्या दरम्यान निसर्गात आणि समाजात काय बदल होत आहेत ते टिपत होते. त्यांच्यासोबत IMDचं एक मॅन्युअल होतं, त्याच्यामध्ये मान्सून विषयीची काय माहिती दिली आणि ते ॲक्च्युली निसर्गात काय घडते किंवा समाजात काय घडते याचं एक विश्लेषण त्यांनी त्याच्यामध्ये केले, आणि खूप सुंदर प्रवास वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये रेखाटले. मग पुढे ते चेरापुंजीपर्यंत जाऊन आले. पण एका मान्सून हंगामामधला त्यांचा तो मागोवा त्याच्यामध्ये त्यांनी घेतला. ते वाचल्यानंतर ती प्रेरित झाल्यासारखं असं झालं, इन्स्पायर्ड झाल्यासारखं की अरे असं काहीतरी करायला पाहिजे. आणि मग पहिला एक टप्पा असा होता की जे त्यांना 90च्या दशकामध्ये दिसलं ते आत्ता आपल्याला काय 2010 म्हणजे 2020चं जे दशक आहे त्याच्यामध्ये काय बदल झालेले हे तपासणं. आणि दुसरं असं की त्यांनी संपूर्ण भारत कव्हर नव्हता केला, तर काही प्रमुख ठिकाणं केली होती, तर आपण पूर्ण भारत कव्हर करावा. आणि जर एवढं फिरतच आहोत ते नुसतं प्रवास वर्णन कशाला करायचं, तर त्याच्यासोबत काही शास्त्रीय नोंदी घेऊन त्याचा अभ्यासही करावा. आणि मग पहिल्या वर्षी आम्ही केरळ ते महाराष्ट्र असं पश्चिम घाटाच्या मार्गाने प्रवास केला. काही ठिकाणं त्यांनी बघितलेली जी होती ती आम्ही पुन्हा बघितली, काही ठिकाणं आम्ही नवीन शोधून काढली. आणि मान्सून आणि समाजात होणारे बदल प्रत्येक इंडिव्हिज्युअलसाठी मान्सून काय हे बेसिकली आम्ही शोधायला सुरुवात केली. वेगवेगळ्या कम्युनिटीजसाठी, जाती जमातींसाठी प्रत्येकासाठी मान्सूनचं महत्त्व काय, त्यांच्याकडे असलेलं मान्सूनचं जे ज्ञान आहे त्याचं संकलन करणं, पारंपरिक ज्ञान जे पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडे आलेले आहे, ते कुठल्या बेसवर ठरवतात की आता शेती करायची का नाही की मासेमारी करायची का नाही, तर ते त्यांचे स्वतःचे अंदाजे ठोकताळे आहेत, त्याची माहिती, आणि हे प्रत्येक रिजनमधले वेगवेगळे आहेत, तर त्याचं संकलन करणं. हवामान अंदाज जे दिले जातात ते प्रत्यक्ष ग्राउंडवर होतात की नाही हे तपासणं. आणि क्लायमेट चेंज जो आपण म्हणतो की आता सध्या हवामान बदल होतोय तो खराच होतोय की नाही, आणि गेल्या 20-30 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना किंवा त्या जाती जमातींना या क्लायमेट चेंजचा काही फटका बसलाय की नाही, तो कुठल्या स्वरूपात, अशा सगळ्या नोंदी करायला सुरुवात करणं असं आम्ही ठरवलं. आणि त्यानुसार प्रोजेक्ट मेघदूतची आखणी झाली. मग 10 वर्षांमध्ये वेगवेगळ्या विभागांमधून आम्ही प्रवास केला. पहिल्या वर्षी जसं मी सांगितलं की केरळ ते महाराष्ट्र आणि मग महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये. दुसऱ्या वर्षी आम्ही मध्य भारतातून प्रवास केला आणि त्याला थीमची एका जोड दिली की कालिदासांनी जे मेघदूतम लिहिलेलं आहे आणि ज्याचं नाव आमच्या प्रकल्पाचं आहे प्रोजेक्ट मेघदूत, तर त्या मार्गाने सुद्धा आम्ही प्रवास केला, मेघदूताच्या मार्गाने, आणि त्यामधलं विज्ञान शोधून काढलं. म्हणजे एकेका श्लोकाचं वाचन करत त्या श्लोकाशी संबंधित ठिकाणाच्या ठिकाणी जाऊन ते जे वर्णन दिले ते योग्य आहे की नाही हे तपासून पाहणं. हे पहिल्यांदा म्हणजे याच्या आधी पुण्यामधले सर्जन डॉक्टर भावे यांनी विमानातून तो प्रवास केला होता. आणि खालून पहिल्यांदाच केला, आणि आम्ही हे दाखवून दिलं की ऍक्च्युली
तो खालूनच झालेला प्रवास आहे. कालिदासांनी जे नमूद एक्झॅक्टली त्या मार्गावरून प्रवास केला होता ज्या मार्गावरून आम्ही जवळपास 1600 वर्षानंतर प्रवास केला. वा. आणि त्याचं वर्णनं कशी प्रत्यक्ष जुळून येतात तुम्ही जमिनीवरून चालताना, आणि त्यातलं विज्ञान काय बेसिकली हे दाखवून दिलं. 2013 मध्ये आम्ही वायव्य भारतातून प्रवास केला ज्या भागामध्ये ॲक्च्युली पावसाचं प्रमाण सगळ्यात कमी आहे, वाळवंट आहे, पण सगळ्यात जास्त आर्किओलॉजिकल साईट्स तिथे आहेत. मग आणखीन शोधल्यानंतर असं समजलं की तिथून एक नदी वाहत होती की जी लुप्त झाली मान्सूनचं प्रमाण कमी झाल्यानंतर. तिलाच आपण सरस्वती नदी म्हणून ओळखतो. तर त्याच्या मार्गाने आम्ही प्रवास केला. बर. तिथे आजच्या काळामध्ये तिचा उद्गम जो होतो तो आदिबद्री म्हणून ठिकाण आहे हरियाणामध्ये, यमुनानगर जिल्ह्यामध्ये. तर तिथून ती कुरुक्षेत्रात येते, मग कुरुक्षेत्रातून पेहोवा, तिथून सिरसा असं करत करत मग राजस्थानात येते, हनुमानगड अनूपगड करून ती पाकिस्तानात जाते. पाकिस्तानामध्ये त्याला हाकरा आणि नारा असं नाव आहे, आणि भारतीय भागामध्ये त्याला घग्गर नदी म्हणतात. ओके. आणि नंतर मग पुन्हा ती नदी येते भारतामध्ये कच्छच्या रणामध्ये. सो पूर्वी कच्छचं रण हे पूर्वी ॲक्च्युली सरस्वतीचा त्रिभुज प्रदेश होता. अच्छा. आणि तर ती अख्खी एवढा भारताचा मोठा भाग कव्हर करून येत होती. त्यातला पाकिस्तानचा भाग सोडून इतर जो भाग आहे तेवढा आम्ही कव्हर केला. तिथल्या भागामध्ये बदल कसे झालेत, कमी पावसाच्या भागामध्ये लोक राहतात कशी, आणि असं जाणून आलं की सगळ्यात कमी पावसाच्या भागामधल्याच लोकांकडे पारंपरिक ज्ञान जास्त विकसित झालंय. बर. म्हणजे राजस्थानी जर तो आपण बघितलं तर पाणी साठवण्याच्या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. त्यानंतर ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे तिथली लोक जास्त व्यापारी आहेत, त्या भागामध्ये दुग्ध व्यवसाय चांगला आहे. तर असे मान्सूनशी संबंधित लोकांनी जे बदल काय करून घेतलेत आपल्या जीवनमानामध्ये हे पण समोर येत गेलं. त्याच्यानंतरच्या 2014 मध्ये आम्ही सगळ्यात जास्त पाऊस असलेला नॉर्थ ईस्टमध्ये गेलो. काझीरंगा अभयारण्य आणि त्या भागावर पावसाचा होणारा परिणाम तो अभ्यासला. चेरापुंजी मोसिमरम ही जी सगळ्यात जास्त पावसाची ठिकाणं ती पाहिली. 2015 मध्ये आम्ही जम्मू काश्मीर 2015 मध्ये आम्ही गंगा पूर्ण कव्हर केली. गंगा ज्या ठिकाणी समुद्राला मिळते तिथपासून ते गंगोत्री आणि गोमुखापर्यंत तो प्रवास केला. आणि या दरम्यान आम्ही काही पाण्याचे सॅम्पल्स कलेक्ट केले होते. त्याच्यानंतर पुण्यातल्या NCCSनी रिसर्च केला की ज्याच्यामधून गंगेच्या पाण्यातल्या सूक्ष्मजीवांमध्ये काय बदल होत जातात स्टार्ट टू एंड, की मानवी हस्तक्षेप जेव्हा व्हायला लागतो कानपूरपासून तर त्याच्यानंतर मग त्याच्यातली मूळ जी जीवसृष्टी आहे सूक्ष्मजीव ते बदलायला लागतात. आणि हे पहिल्यांदा एका स्ट्रेचमध्ये एका अभ्यासातून समोर आलं. तर ते एवढं संकलन आम्ही करू शकलो म्हणून ते एकत्र तो अभ्यास पब्लिश झाला. आणि हा पहिला आमच्या संस्थेचा असा की शास्त्रज्ञ आणि नागरिकांनी केलेला पहिला तो रिसर्च पेपर असा मांडता येऊ शकेल. त्यानंतर 2016 मध्ये आम्ही अंदमान निकोबारला गेलो, 2017 मध्ये जम्मू काश्मीर, 2018 मध्ये दक्षिण भारत, आणि खास करून एक गज नावाचं चक्रीवादळ धडकलं होतं नागपट्टणमच्या जवळ. तर त्याला मी एकटाच ॲक्च्युली तेव्हा गेलो होतो की त्या चक्रीवादळाचा ज्या ठिकाणी लँडफॉल होतो तिथे नेमकी काय स्थिती असते ते अनुभवायचं. तर 2 किलोमीटरच्या क्षेत्रामधल्या सगळ्या लोकांना इव्हॅक्युएट केलं होतं. मी कसं बसं त्या एका हॉटेलवाल्याला पटवून त्याच्या रूम घेतली एक, आणि तिथे बरेच कॅमेरे लावले आणि जाऊन थांबलो होतं. आणि ऍक्च्युली त्या ठिकाणी लँडफॉल झाला आणि जे काय रौद्र रूप काय असं निसर्गाचं ते प्रत्यक्ष अनुभवलं. किती अंतरावरून? मी ऍक्च्युली तिथंच होतो, लँडफॉल झाला तिथे. ज्या रूम मध्ये होतं त्याच्या काचा वेचा सगळं फुटलेलं होतं. नंतर सकाळी दारं सगळी जाम झालेली होती त्या वाऱ्याच्या पूर्ण दाबामुळे. ते प्रत्यक्ष अनुभवता आलं. नंतरच्या काळात तसंच एक प्रयोग आम्ही निसर्ग चक्रीवादळ जेव्हा इथं धडकलं होतं आपल्या तेव्हाही केलेला होता. त्याच्यानंतर 2019ला आम्ही संपूर्ण देशाचा अभ्यास करायचा एक परत नव्याने असं ठरवलं. त्यानुसार कन्याकुमारी ते हिमाचलमधलं केलॉंग असं एक वाय ॲक्सिस पूर्ण एका स्ट्रेचमध्ये कव्हर केला. आणि त्याच्यानंतर कोविड आला, 2-3 वर्ष तर बाहेर पडता येत नव्हतं. मग 2022 मध्ये आम्ही एक्स ॲक्सिस कव्हर केला, आणि ज्याला कोर मॉन्सून झोन म्हणतात, की कमी दाबाचे क्षेत्र ज्या मार्गाने मध्य भारतातून पुढे सरकतात त्या मार्गाने बरोबर त्याच मार्गाने आम्ही प्रवास केला. त्याच्यामध्ये ओरिसापासून त्या कमी दाबाच्या क्षेत्रांचा एंट्री होते. मग छत्तीसगड, मध्य प्रदेश, मग राजस्थानचे पण 2 भाग आहेत. त्याचं पूर्व राजस्थानमध्ये पाऊस जरा चांगला आहे, तिथे शेती पण चांगली होते, आणि पश्चिम राजस्थान ज्याच्यामध्ये वाळवंट ज्याला मारवाड आपण म्हणतो. तर ह्या संपूर्ण प्रदेशाचा अभ्यास केला की ते मान्सूनची क्षेत्र पुढे जाताना ती पूर्ण डायव्हर्सिटी कशी बदलते, शेतीचे पॅटर्न्स कसे बदलत आहेत, त्याचा लोकजीवनावर होणारा परिणाम कसा बदलतोय,
हे सगळं मागोवा घेत तो आम्ही पूर्ण केला. अजून 1-2 वर्ष आहेत ज्याच्यामध्ये नॉर्थ ईस्टचा आणि वेस्टर्न घाटचा आम्हाला पुन्हा एक अभ्यास करायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर मग एकेका विषयांना धरून हा अभ्यास सुरू होईल. तर हे सगळं कशासाठी, तर याच्यामधून जी माहिती जमा होते त्याचा पहिला मॉन्सून कोश तयार करणं, म्हणजे मॉन्सून एन्सायक्लोपीडिया तयार करणं उद्दिष्ट आहे, की ज्याच्यामध्ये मॉन्सून विषयीची गेल्या 5,000 वर्षांमध्ये जी काही जमा झालेली माहिती ती सगळी एका ठिकाणी असेल. हवामानशास्त्राची जी तांत्रिक माहिती ती सोडून इतर सगळी माहिती त्याच्यामध्ये असेल, जे भारतीयांचं ज्ञान म्हणून आपण जे म्हणतो तर ते पारंपरिक ज्ञान संकलित करणं. याचा उपयोग अर्थात आपण हे कशासाठी जर आपण म्हणालो तर मॉन्सून हा खरं तर भारताचा आत्मा आहे असं आपण म्हणू शकतो, की जर एखादी गोष्ट नाही आपल्याकडे तर आपण काय, असं आपण जेव्हा म्हणू तर मॉन्सून नाही भारतात असं म्हटलं तर भारत राहील का. आणि आमचा हायपोथेसिस आहे की भारत हा विकसितच होत गेलाय मॉन्सूनच्या सोबत. तर त्यामुळे मॉन्सूनमध्ये जेव्हा कमी जास्त झाले तर त्याचे थेट परिणाम आपल्या संस्कृतीवर होत गेलेला आहे. तर हे जेवढं काही डॉक्युमेंटेशन आहे त्याच्यातून ते सिद्ध होईलच. पण एवढा जर आपल्यासाठी तो महत्त्वाचा आहे तर त्याचं ज्ञानसुद्धा संकलित होणं आवश्यक आहे, पुढच्या पिढ्यांसाठी ते ठेवणं आवश्यक आहे. कारण याच्यापैकी बरंचसं पारंपरिक ज्ञान असं आहे ना की जे फक्त वयवर्ष 60-70च्या पुढच्याच लोकांकडे, नवीन पिढीने ते टाकाऊ म्हणून स्वीकारलेलं नाही. ओके. तर ते आत्ता जाऊन आपण संकलित नाही केलं तर ते मिळणार नाही. सो भारत गेल्या 5,000 वर्षांमध्ये विकसितच होत गेला, हा मॉन्सूनच्या सोबत विकसित गेला आहे. कारण त्याच्यामध्ये जसं जसं मॉन्सूनचं प्रमाण कमी आणि जास्त झालं आहे त्याचा थेट परिणाम आपल्या संस्कृतीवर झाला आहे, ऐतिहासिक घटनांवर झालेला आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि जर एवढं मॉन्सूनचं महत्त्व आहे तर त्याच्याविषयीचं ज्ञान हे संकलित होणं आवश्यक आहे, त्याचं संवर्धन होणं आवश्यक आहे. आणि ते जर नाही झालं तर आपण एक गेल्या 5,000 वर्षांमधलं ज्ञान आपण गमावून बसू अशी स्थिती आहे. त्यामुळे बराचसा भाग आम्ही आता या मेघदूतच्या काळामध्ये कव्हर केला आहे. शेकडो लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत, त्या रेकॉर्ड करून ठेवलेल्या आहेत. पण अजूनही काम खूप बाकी आहे. त्यामुळे प्रोजेक्ट मेघदूत हा याचं तिन्ही प्रकारे, म्हणजे काही वेळा नुसतं असं नाही की प्रत्यक्ष फिरून ग्राउंडवर काम आहे, अनेक शास्त्रज्ञांना भेटणं आहे, अनेक जुने ग्रंथ तपासणं, त्याच्यामधून सुद्धा ज्या पावसासंबंधीच्या मॉन्सून विषयीच्या नोंदी आहेत त्या संकलित करणं, अनेक ठिकाणी वृत्तांत असतात त्याच्यामध्ये काही नोंदी असतात, असं सगळं जेवढं म्हणून काही मॉन्सून विषयीचं ज्ञान आपल्याला मिळेल ते जमा करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. म्हणजे एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता की IMD, IITM अशा ज्या संस्था आहेत हे मॉन्सूनचं फिजिकल अंगाने अभ्यास करत असतात. म्हणजे ॲक्च्युली समुद्रात काय चालू आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये काय चालू आहे, पण त्याचे मॉन्सूनचे जे सामाजिक परिणाम आहेत आणि हे मग ते सामाजिक असतील, आर्थिक असतील, वेगवेगळे पैलू आहेत त्याला, तर ते सगळ्या पद्धतीने अभ्यासणं, त्याचं संकलन करणं हे काम प्रोजेक्ट मेघदूतच्या माध्यमातून केलं जातं. मला याला जोडूनच एक प्रश्न, म्हणजे माझ्याच काही सर्वसामान्य सगळ्यांच्याच आमच्या मनामध्ये नेहमी प्रश्न असतो की इतका सगळा अभ्यास आहे, तंत्रज्ञान प्रगत होत चाललं आहे, तुमच्यासारखे अनेक विज्ञान अभ्यासक ग्राउंडला जाऊन काम करतायत, त्याची टिपणं काढतायत, सगळं आहे, तरीसुद्धा हवामान अंदाज वर्तवला ना की उद्या पाऊस पडणार, मुसळधार पाऊस पडणार आहे, की त्याच दिवशी लख्ख ऊन पडलेलं असतं. हे गणित काही आमच्यासारख्या सामान्य माणसांना आजपर्यंत उलगडलेलं नाही. हे काय होतं, याच्या पाठीमागे काही शास्त्र आहे किंवा नेमकं काय गडबड होती? कसं आहे की या विषयीचं विज्ञान आहे ना हे आणखीन अजूनही विकसित होत आहे. म्हणजे भारतामध्ये IMD स्थापन होऊन आता 150वं वर्ष त्यांचं सुरू आहे. पण ज्या अधिक अत्याधुनिक ज्या नोंदी आहेत असं आपण म्हणू तर त्या गेल्या 50 वर्षांमध्ये घ्यायला सुरुवात झाली. आता जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला वर्तवायची असते तर त्याच्याविषयी तुम्हाला पुरेपूर माहिती असणं आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीची वर्तवणूक कशी असेल एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर, बरोबर, अगदी थोडक्यात काय उदाहरण द्यायचं, एखाद्या लहान मुलाला तुम्हाला पाहुण्यांकडे घेऊन जायचं तर तुम्हाला अंदाज तुम्हाला येतो की हा काय उद्योग करणार आहे तिथे, तर त्याला धरून तुम्ही डोक्यात ठेवता की असं जर झालं तर आपल्याला कशा पद्धतीने हाताळायचं. नाटकाला गेलात किंवा पिक्चरमध्ये गेलात तर कुठं रडणार आहे तर ते आपण आधीच हे करतो. तर ती वर्तणूक हे करण्यासाठी तुमचं निरीक्षण माहिती आहे ना, म्हणजे तुम्ही रोज त्या लहान मुलाला पाहत आहे, त्याचे लहानसहान पण गोष्टी माहिती आहेत, तेव्हा तुम्ही त्याची वर्तवणूक वर्तवू शकता की हा तिथं जाऊन काय करू शकतो. जर तुम्हाला हवामानाचं वर्तन कसं राहणार आहे उद्या हे जर वर्तवायचं असेल तर तुम्हाला त्याच्यातली बारकावे यादी माहिती असणं आवश्यक आहे. तर त्या नोंदी आपल्याकडे तेवढ्या आजपर्यंत नव्हत्या, ज्या आता गेल्या काही वर्षांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली. पण त्याचं वर्तन अजूनही शास्त्रज्ञांना पूर्णतः समजलेलं नाही. आणि याचं कारण आपण ज्या भागामध्ये राहतो
तर तो उष्णकटिबंधीय प्रदेश आहे. विषुववृत्तापासून 23.5 उत्तर आणि दक्षिण याच्या दरम्यान उष्णकटिबंधीय प्रदेश आहे, ज्याला सगळ्यात जास्त सूर्यप्रकाश, सूर्याची उष्णता मिळत असते. या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महासागर आहेत आणि मध्ये मध्ये काही खंड आहेत आणि ह्या खंडांवर जे तयार होणारे हवामान आहे त्याच्यावर वातावरण आणि समुद्र यांचा खूप मोठा प्रभाव असतो आणि तो खूप कॉम्प्लेक्स असतो. असं म्हणतात शास्त्रज्ञ की हे किती अवघड आहे हे वर्तवणं. तर समजा आपण एखादा फुगा फुगवला आणि त्याचे जे तोंड आहे ते ओपन केलं तर त्याच्यामधून हवा बाहेर येईल आणि फुगा कुठल्याही मार्गाने जाईल. पुढच्या वेळेस तुम्ही एक्झॅक्टली तसाच फुगवला आणि परत सोडला तर पुन्हा तो त्याच मार्गाने जाईल का नाही हे सांगता येत नाही. पण तुमच्या हातामध्ये एखादा चेंडू आहे आणि तुम्ही फेकून मारला तर तो तसा जाऊ शकतो. आता आपण याचं ऑलिम्पिक्स बघितलं की बंदुकीने नेमबाजीचे जे काही आहेत किंवा धनुर्धारी आहेत तर ते ज्या पद्धतीने भाला फेके तर ते बऱ्यापैकी एक मार्ग ते ॲक्युरेटली करू शकतात, आहे तिथे नेम धरून मारू शकतात. तर या प्रकारचा जो फुग्याचं जे आहे ते प्रत्येक वेळेस तसं नाही होणार. तर आपलं हवामान त्या प्रकारचं आहे. त्यामुळे काल जे घडलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही आजचा अंदाज लावला तर आजचं हवामान तसं नाही आहे. मागच्या वर्षीचा मान्सून जसा होता तसं या वर्षीचा मान्सून नाही. प्रत्येक मान्सून हा युनिक आहे असं म्हणतात. प्रत्येक मान्सून म्हणजे तुम्ही असं हा 1922चा मान्सून आणि हा 2022चा मान्सून एकमेकांच्या समोर तुलना नाही करू शकत. तो रिपीट नाही होत. प्रत्येक मान्सून युनिक आहे. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी वेगळी वैशिष्ट्ये असतात की जी आधीच्या याच्यामध्ये नसतात. तर त्यामुळे जर असं असेल तर तुम्ही कशा प्रकारे वर्तवणार. तरी सुद्धा असे काही हवामानातले आणि म्हणजे ॲटमॉस्फिअरमधले आणि समुद्रातले घटक शास्त्रज्ञांनी शोधून काढले ज्यांचा प्रभाव मान्सूनवर राहतो आणि त्याच्या माध्यमातून कसा राहील. म्हणजे जसं हिमालयामध्ये पडणारा बर्फ आहे पूर्व मोसमी हंगामामध्ये, त्याच्यानंतर प्रशांत महासागरावर मधलं तापमान आहे, असे काही घटक आहेत. तर ते ह्याला धरून ते एक अंदाज लावतात की जास्त राहील कमी राहील, पण अगदी ॲक्युरेट सांगता येत नसतं. तरी सुद्धा गेल्या काही 50 वर्षांमध्ये जी काही नोंदींची प्रगती झाली याच्यामधून बऱ्यापैकी ते आता अचूकतेकडे यायला लागले. आता याच्या पुढच्या काळामध्ये त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे डेटा आणखीन प्रचंड प्रमाणामध्ये वापरला जाईल, अजून नोंदी वाढणार आहेत. हे झाल्यानंतर मग ते आणखीन ॲक्युरेसी पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जाते. हा, तर त्यामुळे पुढच्या 5-10 वर्षांमध्ये आपण खूप अचूक अंदाज एक्सपेक्ट करू शकतो. बरेच जण म्हणतात की अमेरिकेत आणि युरोपमध्ये अगदी अचूकतेने सांगतात की या मिनिटाला पाऊस पडेल, पण आपल्याकडे कसं देता येत नाही. तर तिकडची जी हवामानाची स्थिती आहे जे शास्त्रज्ञ आम्हाला सांगतात त्यानुसार 30 ते 60 डिग्री अक्षांशाच्या दरम्यान पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे असतात आणि ते एक रेषीय एक सलग तो प्रवाह चालू असतो. ह्या प्रवाहामध्ये एखादं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं तर ते क्षेत्र सुद्धा त्या प्रवाहाच्या सोबत पुढे पुढे सरकतं. त्याच्यामध्ये किती पाणी आहे, बाष्प किती आहे याला धरून मग कधी कुठे पाऊस पडणार, त्याचा वेग किती आहे हे माहिती असतं. त्यामुळे ते ॲक्युरेटली वर्तवता येऊ शकतं. पण भारतीय उपखंड जर आपण विचार केला तिथे तशी स्थिती नाही. ते खूप कॉम्प्लेक्स आहे आणि असं सांगतात आणि खरंच तसं आहे पण की ज्या विदेशातल्या एजन्सीज आहेत, अमेरिकेतल्या असतील, युरोपमधल्या असतील, ऑस्ट्रेलियन, जॅपनीज आहेत, त्या लोकांना सुद्धा भारतातल्या हवामानाचा अंदाज ॲक्युरेटली वर्तवता येत नाही. म्हणजे त्यांच्याकडे जर एवढी ॲडव्हान्स मॉडेल्स आहेत तर ते व्हायला पाहिजे, पण तसं नाही करत आहेत. आणि भारतातल्या मान्सूनचा किंवा इथल्या हवामानाचा सगळ्यात जास्त ॲक्युरेट अंदाज हा IMDचा असतो. क्या बात आहे. आणि IMD म्हणजे IMD हे हवामान अंदाज जाहीर करणारी एजन्सी आहे. त्याच्या मागे बॅकला काम करणारे शास्त्रज्ञांच्या अनेक संस्था आहेत, जसे IITM पुण्यामधली आहे, तर त्याच्यात IISc आहे, IITs आहेत बऱ्याच, ज्यांच्या मदतीने मॉडेल्स विकसित केले जातात. आणि गेल्या 10 वर्षांमध्ये खरोखर त्या दृष्टीने प्रगती आपली झाली आहे की आपल्याकडे सॅटेलाइट चांगले आहेत, रडारचं नेटवर्क येत्या काळामध्ये वाढणार आहे. नुकताच पुण्यामध्ये देशातला सगळ्यात सुपरफास्ट सुपर कम्प्युटर अर्क नावाचा बसवण्यात आला आहे. तो खास मान्सूनच्या आणि हवामानाच्या अभ्यासासाठी आणि त्याच्यामध्ये AIच्या वापरासाठी तो खास आणलेला आहे. त्यामुळे आपण असं ठेवू शकतो की पुढच्या 5-10 वर्षांमध्ये आपल्याला अचूक अंदाज मिळू शकतो. मला दुसरं त्याला जोडून की गेल्या काही दिवसात असा एक प्रश्न पडतो की अचानक काही ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो आणि काही ठिकाणी पाऊस पडत नाही आणि तो इतका पडतो म्हणजे अतिवृष्टी वगैरे वगैरे असं. तर मागे तुझ्याच बोलण्यातनं वगैरे मी ऐकलेलं आहे किंवा काही मुलाखतींमधनंही ऐकलं आहे की काही ढग जाडीचे उंचीचे असं काही, तर ते जरा उलगडून सांग ना. काही वर्षांपूर्वी याच्यावरून बऱ्याच जणांनी टीका केली होती. मला आठवत आहे
की उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं 9 किलोमीटर उंचीचं ढग हा आणि लोकांनी ट्रोल करायला ट्रोल सुरुवात करायला केली. सुरुवात केली. आणि ऍक्च्युली असतो ना, म्हणजे आपल्याला त्याविषयीचं ज्ञान नसतं तर आपण काय हल्ली काय कोणी ज्ञान असो नसो आपल्याला आपली मतं व्यक्त करायची असतात हा. तर सोशल मीडियावर. पण Memes खरोखर तर- तशी स्थिती असते. बेसिकली काय आहे की अनेक प्रकारचे ढग असतात. त्याच्यापैकी मान्सूनच्या काळामध्ये असणारे ढग एका विशिष्ट प्रकारचे असतात. म्हणजे मान्सूनचा प्रवाह हाचमुळे समुद्र सपाटीपासून ते 4.5 ते 6 किलोमीटर उंचीपर्यंत तर तो प्रवाह वाहत असतो आणि त्याच्यासोबत ते ढगही साधारणतः तेवढ्याच उंचीवरून वाहत असतात. त्यांच्यामुळे मिळणारा जो आपल्याला पाऊस आहे तो एका रिप स्वरूपाचा असतो. मध्यम स्वरूपाच्या मध्यम लईमध्ये तो पडत राहतो आणि दिवसाच्या कुठल्याही प्रहरांमध्ये तो पडतो. पण पूर्व मोसमी आणि मान्सूनोत्तर हा जर आपण कालावधी बघितला तर ह्या काळामध्ये मान्सूनचा प्रवाह सक्रिय नसतो आणि बरं. त्या काळामध्ये हवेची स्थिती अशी नसते की म्हणजे अशी स्थिती असते की ज्या काळामध्ये उंच ढगांची वाढ होऊ शकते हा. आणि एखाद्या भागामधलं तापमान जर एकाएकी वाढलं आणि त्याच्यामध्ये बाष्प पण त्याच्या सोबतीला आलं तर लोकल लेवलला उंच ढग तयार व्हायला लागतात, ज्याला कन्व्हेक्शन म्हणतो. बरोबर. आणि या ढगांच्या माथ्याची उंची ही जवळपास 14-15 किलोमीटरपर्यंत जाते बापरे. आणि मग याच्यामध्ये गारा तयार होत असतात. त्या गारा एकमेकांना घासून आपण म्हणतो की तो चार्ज तयार होतो, ज्या विजा त्याच्यामुळे पडतात. काही वेळा त्याच्यामध्ये बाष्प खूप जास्त प्रमाणामध्ये असेल, पाणी असेल तर अतिवृष्टी पण होते. आणि हे जे ढग आहेत हे लोकल स्वरूपामध्ये 4-5 किलोमीटर 5-6 किलोमीटर त्याचे क्षेत्र असतं, पण उंचीला ते 14-15 किलोमीटरचे असतात. आणि मग ढगफुटीसारखे जे प्रकार होतात ते अशा प्रकारच्या ढगांमधून क्युम्युलनिंबस ज्याला म्हणतात तर त्याच्यामधून होत असतात. आणि हे मान्सूनच्या आधी साधारणतः मार्चपासून ते जूनच्या सुरुवातीपर्यंत, मार्च अखेरपासून, आणि मान्सूनच्या नंतरच्या काळात म्हणजे नोव्हेंबरच्या अगदी मध्यापर्यंत बऱ्याचदा हा पाऊस आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये होत असतो. आत्ताही जो सगळीकडे चालू आहे पाऊस हा त्यातलाच आहे की मान्सूनचा पाऊस परतला किंवा परतताना हा जो कालावधी आहे ज्या काळामध्ये मान्सूनचा प्रवाह सक्रिय नाही तेव्हा उंच ढगांची निर्मिती होते. बऱ्याचदा असंही होतं की जुलैमध्ये जर असा पाऊस झाला तर आपण समजायचं की मान्सून सध्या सक्रिय नाही आहे. बरं. विजांच्या गडगडाट असं जर पाऊस झाला तर तेव्हा समजायचं की मान्सून सक्रिय नाही, कारण मान्सून सक्रिय असेल तर उंच ढग त्या काळामध्ये तयार होत नाहीत. ओके. आणि जेव्हा विजा चमकतायत, कमी वेळामध्ये जास्त पाऊस होतोय, स्थानिक पातळीवर होतोय, म्हणजे सिंहगड रोडला झालं, कोथरूडला नाही झाला, कोथरूडला झालं तर शिवाजीनगरला नाही झाला, तर या प्रकारचा पाऊस अशा ढगांपासून होतो. आणि आता सध्या तो त्याचाच सीझन सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. पण आता वर्षभर कधीही पाऊस पडतो, गेल्या काही वर्षातलीच अशी परिस्थिती आहे, तर ते काय कशामुळे बदललं असेल ते? खरं तर बऱ्याचदा आपण याला अवकाळी पाऊस पण म्हणतो, पण खरंच नोंदी जर आपण बघितल्या तर तशी स्थिती नाही असं आपल्याला दिसून येतं. याचं कारण असं आहे, वर्षात म्हणजे आपण जर वार्षिक एखादं ठिकाण घेतलं आणि तिथली क्लायमेटॉलॉजी बघितली, म्हणजे दीर्घकाळाचं हवामान आपण बघितलं त्या भागामधलं प्रत्येक महिन्याचं, तर प्रत्येक महिन्यामध्ये पाऊस आपल्याला दिसून येईल. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे मान्सूनचे जे महिने आहेत या 4ही महिन्यांचा मिळून जो पाऊस असतो हा साधारणतः 75% असतो. बरं. म्हणजे 25% पाऊस हा इतर 8 महिन्यांमध्ये पडणारच आहे. त्याचं प्रमाण कमी असेल पण कधी ना कधीतरी थोडा ना काही काळामध्ये पडतो. बेसिकली काय आहे की पाऊस पडण्यासाठीची एक कंडिशन आहे कन्व्हेक्शन होणं. बरोबर. म्हणजे ऊर्ध्व दिशेने जर वारे जात असतील त्याच्यासोबत जर बाष्प आलं तर तिथे ढग तयार होणार आहे. ते एका ठराविक उंचीला गेले की ते कंडेन्स होणार आहे, त्याच्यातून ड्रॉपलेट्स तयार होणार आहे, ते येऊन कोसळणार आहे. बरोबर. अशी कंडिशन कुठल्याही सीझनमध्ये काही कारणांमुळे तयार झाली तर तो पाऊस पडतो. तर त्यामुळे तो 25% पाऊस आपल्याला कधी ना कधी ते मिळणार असतो. आपलं फक्त काय आपल्याला अपेक्षा अशी असते की 1 जूनला पावसाने यावं आणि 30 जूनला परत जावं, 30 सप्टेंबरला परत जावं. तसं होणार नाही ना. निसर्गामध्ये ज्या काही चक्र सुरू असतात त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा पाऊस पडण्यासारखी अनुकूल स्थिती तयार होईल. आणि आपला देश असा आहे की 3 बाजूनी समुद्रांनी वेढलेला आहे. जेव्हा वारे समुद्रावरून जमिनीकडे येणार आहेत तर तेव्हा सोबत बाष्प येणार आहे आणि त्यावेळेस हवामान ढगाळ राहणार, काही वेळा त्याच्यापैकी पाऊस पडणार. जेव्हा जेव्हा वारे जमिनीकडून समुद्राकडे जातात तेव्हा वारे कोरडे राहणार आहेत आणि त्यावेळेस मग पावसाची स्थिती नसेल. तर हे नेमके वारे कुठून कुठे वाहत आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि हे कुठल्याही सीझनला कुठल्याही दिशेने वाहू शकतात, कारण आपण अशाच भागामध्ये राहतोय की जिथे प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही स्वरूपामध्ये पाऊस पडू शकतो. त्यामुळे आपण पावसाला अवकाळी म्हणायचं का हा प्रश्न येतो. आपण बातमीदार म्हणून पण आपण वापरतो अवकाळी पाऊस, तर खरं तर त्याला उन्हाळी पाऊस म्हणा, त्याला हिवाळी पाऊस म्हणा आणि मान्सूनचा पाऊस म्हणा, अवकाळी असं काही कसं म्हणणार ना ते.
हल्ली मयुरेश दरडी पण अनेक ठिकाणी हे होतात, काही आपत्कालीन स्थिती आणि हे एकूणच आहे. तुम्ही सतर्कच्या माध्यमातून सुद्धा गेली काही वर्षात काही ह्याच्यामध्ये अत्यंत अचूक आणि अलर्ट करता लोकांना, ते जर सतर्कच्या कामाविषयी जरा ऐकूया. आपल्याला आठवते 2014मध्ये 30 जुलै 2014ला आंबेगाव तालुक्यामध्ये माळीण दुर्घटना म्हणून जे गाव आहे तर तिथे दरड कोसळली होती. तर 24 तासांच्या आत आम्ही तिथं पोहोचलो. अर्थात बरेच जण तिथं पोहोचलेले होते, मदत करत होते, पण आमचा उद्देश वेगळा होता की त्या नेमकी जी घटना घडली आहे त्याच्या मागचं कारण शोधणं. कारण मान्सूनचा जेव्हा आम्ही प्रोजेक्ट मेघदूतच्या अंतर्गत वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास करतोय तर त्याच्यामध्ये आपत्ती मान्सून काळातील बरोबर त्याच्या पण नोंदी ठेवणं आणि त्याचा सविस्तर अभ्यास करणं हा पण एक महत्त्वाचा पार्ट त्याच्यामध्ये होता. आणि त्या पूर्ण डोंगराच्या वर जाऊन जिथून ते उगम होता त्या दरडीचा तिथपर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो आणि जाऊन शोधून काढलं की ॲक्च्युली त्याच्यामध्ये खाली मोठा खडक आहे आणि त्या खडकाच्या ठिकाणाहून ते सगळं घसरून खाली आले आणि त्यामुळे असं जे सांगितलं जायचं त्यावेळेस बऱ्याच जणांनी सांगितलं की वरून एक धरण फुटलं, जवळ काय पवनचक्क्या आहे, तिथं पडकई आहे, म्हणून हे सगळे घर बसल्या बऱ्याच जणांनी आपापल्या अंदाज वर्तवले की याच्यामुळे या दरडी झाल्या. पण तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की खरं तसं नाही आहे आणि ते एक आमच्यासाठी एक शिकवणूक पण होती की कुठल्याही गोष्टीविषयी अंदाज बांधायच्या आधी स्थानिक पातळीवरच्या नोंदी तुमच्या हातामध्ये असणं आवश्यक आहे. आणि तिथं गेल्यानंतर असं लक्षात आलं की बेसिकली खूप जास्त पाणी त्या भागामध्ये जमा झालेलं आहे आणि तो भाग घसरून खाली आलेला आहे. आपण बऱ्याच असं म्हणतो की म्हणजे झाडं तोडल्यामुळे या घटना घडतात, पण असं तिथं दिसून आलं की जिथं झाडी होती तर तोच भाग घसरून आलाय खाली. बरोबर. तर हे कसं काय म्हणतं हे सगळे प्रश्न तयार झाले. मग बरेच आम्ही हवामानशास्त्रज्ञांशी संपर्क साधला, जिओलॉजिस्टशी संपर्क साधला आणि असं दिसून आलं की याच्या आधी पण अशा घटना घडलेल्या आहेत. 26 जुलैचा मुंबईचा जो पाऊस झालेला होता तर त्याच काळामध्ये महाडच्या जवळ जुई नावाचं गाव आहे तर तिथेही अशा घटना घडल्या होत्या, तिथेही अनेकांचा मृत्यू झाला होता. त्याच्याही आधी 1989ला आय थिंक आपल्या इथे भाजे नावाचं जे कारले भाजे जे आहे ते भाजे गावावर पण तशी दरड कोसळली होती. तर अशा नोंदी याच्या आधीच्या मिळाल्या. तर आम्ही काय केलं की पूर्वी जेव्हा कधी अशा लहान मोठ्या घटना घडल्या त्या घटनांच्या तारखा तपासल्या, तेव्हा किती पाऊस झाल्यानंतर अशा घटना घडल्यात हे तपासलं आणि असं एक कोरिलेशन आमच्या समोर आलं की एवढा पाऊस झाल्यानंतर या भागांमध्ये दरडी कोसळतात. आणि मग 2015मध्ये आम्ही प्रायोगिक स्वरूपामध्ये अंदाज देता येईल का याचा प्रयत्न केला. जेव्हा आम्ही हे करत होतो तेव्हा GSIला विचारलं तर GSIने तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की ते त्यांच्या मॅन्डेटमध्ये नाही आहे. बरं. दरडींचा पूर्वानुमान वर्तवणं आता सुरू केले त्यांनी, नव्याने त्यांचं केंद्र सुरू केलेलं आहे, ह्या वर्षी सुरू झालं, पण हे मी 2014चं सांगतो. IMDला विचारलं तर IMDने सांगितलं की आम्हाला जर विचारलं स्पेसिफिक रिजनसाठी हवामान अंदाज आम्ही त्यांना देऊ शकतो, दरडींचा नाही देत त्यांना. अच्छा. मग हे प्रयोग आम्हीच करायचे ठरवले. तर दरम्यानच्या काळामध्ये जे आम्ही खगोलविषयीची स्थापना केलेली होती त्याचं एक्सपान्शन आम्ही सेंटर फॉर सिटिझन सायन्स CCS या संस्थेमध्ये केलं, ज्याच्या माध्यमातून आम्ही खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, त्याच्यानंतर पृथ्वी विज्ञान, जीवशास्त्र आणि सोशल सायन्सेस अशा विषयांचा आम्ही अभ्यास करतो. तर त्याच्यामध्ये हा पण भाग होता की आपल्याला त्या पद्धतीने शास्त्रज्ञांच्या सोबत अभ्यास करता येऊ शकेल आणि म्हणून आम्ही CCSच्या अंतर्गतच असं ठरवलं की दरडींचं पूर्वानुमान वर्तवणारी सिस्टीम आपणच डेव्हलप करूया. तर ह्या सगळ्या नोंदी हातात आल्यानंतर आम्ही प्रायोगिक स्वरूपामध्ये चेक करून बघितलं की आपणच आपल्याच ठिकाणी अंदाज देऊयात की इतका पाऊस या भागावर झाला, इथे दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्या आम्ही जाहीर नव्हत्या केल्या आणि असं दिसून आलं की आम्ही जिथं देतोय तिथं याला 70% ॲक्युरेसीने त्या अचूक येत आहेत. मग 1 वर्षानंतर आम्ही 2015ला ती सिस्टीम जाहीर केली, त्याला सतर्क असं नाव दिलं आणि देशातली पहिली लँडस्लाईड प्रिडिक्शन सिस्टीम किंवा 24 तास आधी आपण सांगतो की लँडस्लाईड कुठे कोसळण्याची होण्याची शक्यता आहे. आणि तुला आठवत असेल 2021ला जशी माळीणची घटना घडली होती तशाच घटना आपल्या इथे पूर्ण पुणे आणि रायगड जिल्हा, सातारा जिल्ह्यापर्यंत काल अनेक ठिकाणी घडल्या होत्या आणि खूप कमी वेळामध्ये जास्त पाऊस झालेला होता. तर त्याचाही अंदाज दिला होता. गेल्या वर्षीच्या इर्शाळवाडीचा पण आपण अंदाज दिला होता. तर या वर्षी अगदी स्पेसिफिक सांगून आम्ही लवासामध्ये कोसळणार असं सांगितलं. लवासामध्ये आपण बघितलं की कोसळलेलं आहे. तर ह्या अंदाज त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे, एक लॉजिक असतं ते वापरलेलं आहे आपण की किती पाऊस झाल्यानंतर ते कोसळणार. महाराष्ट्राचा एक आम्ही अचूक नकाशा बनवून ठेवलेला आहे की
जो खूप हाय रिझोल्युशन आहे. स्थानिक पातळीवरच्या अगदी लहानसम दरडींचं पण त्याच्यामध्ये नोंदी आहेत आणि त्याच्यावरचा आम्ही पाऊस कंटिन्युअसली मॉनिटर करत राहतो आणि त्याच्यातून समजतं की कुठे दरड कोसळली. जेव्हा दरड कोसळते नंतर जाऊन आम्ही त्याच्या नोंदी पण ठेवतो, ग्राउंडवर जाऊन अभ्यास करतो आणि ते परत आमच्या मॉडेलमध्ये आणायचा प्रयत्न करतो. तर हा सगळा अभ्यास झाल्यानंतर परत आमच्यावर आक्षेप घेतला जाईल की कुठल्या बेसवर तुम्ही करताय, म्हणून त्याला वैज्ञानिक आधारही असायला पाहिजे. म्हणून याचा रिसर्च पेपर आम्ही पब्लिश केला आणि टेक्सास विद्यापीठ आणि CCS असा एकत्रितपणे तो रिसर्च पब्लिश झाला आहे. लँड नावाचं एक इंटरनॅशनल जर्नल आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आता ते पब्लिश झाल्यानंतर अमेरिकन जिओफिजिकल युनियनचं एक खास EOS नावाचं मॅगझिन आहे, त्यांनी या सतर्कच्या मॉडेलवर एक वेगळा लेख लिहिला आहे आणि की भारतातल्या नागरिकांनी कशी लँडस्लाईड प्रेडिक्शन सिस्टीम डेव्हलप केली. आता यामध्ये 15 जण होते या अभ्यासामध्ये हे डेव्हलप करणाऱ्यांपैकी. त्याच्यापैकी 2 जण फक्त शास्त्रज्ञ, बाकीचे 13 जण नागरिक आहेत. तर म्हणजे आमचं उद्दिष्टच हे आहे की या सगळ्या कामामधलं की नागरिकांच्या सहभागामधून शास्त्रीय संशोधन करता येतं. आणि दुसरं असं आहे की हे जे नागरिक आहेत हे सगळेच्या सगळे वैज्ञानिक पार्श्वभूमीचे आहेत असं नाही, किंवा विज्ञानाची पदवी आहे ज्यांच्याकडे असं नाही. मी स्वतः नाही आहे विज्ञानाच्या पदवीमधलं, आणि बँकिंगमधले आहेत, अजून काही आर्टिस्ट आहेत, असे वेगवेगळे लोक ज्यांना विज्ञानाशी संबंधित आवड आहे, पॅशन आहे, ते येऊन याच्यामध्ये सहभागी होत असतात. मयुरेश, इतक्या वेळ आपण ऐकतोय तुला आणि वेगवेगळ्या अंगाने काम सुरू आहे तुमचं, खगोल विश्व, सतर्क किंवा विज्ञानासाठी प्रोजेक्ट मेघदूत. मला एक खंत वारंवार सतावत असते, म्हणजे आजच नव्हे, सातत्यानं. क्रिकेटच्या मैदानावर काही झालं थोडं की त्यांची मिरवणूक निघते, ऑलिम्पिकच्या मैदानावर काही झालं की त्यांना हे दिले जातात. विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असं भरीव कामगिरी झाल्यानंतर मी नाही पाहिली अजून तरी मिरवणूक वैज्ञानिकांची काढलेली, शास्त्रज्ञांची काढली वगैरे. असं काय खंत आहे, म्हणजे का होत नसावं असं? आणि मग त्यासाठी विज्ञान मूळ प्रवाहात यावं, विज्ञानाच्या पाठीवर एक कौतुकाची थाप ठेवली जावी, कारण विज्ञानाशिवाय शून्य आहोत आपण तसं पाहिलं तर. आणि दुसऱ्या बाजूने काय तर विज्ञान मूळ प्रवाहात नाही. काय भावना आहेत तुझ्या? तू म्हणतोस ते बरोबर आहे. म्हणजे खरं तर आपण जर गेल्या 10,000 वर्षांमध्ये माणसाची प्रगती बघितली तर ह्यामध्ये आपलं असं दिसून येतं की जेव्हा जेव्हा माणसाने निसर्गाची वेगवेगळी तथ्य उलगडली तेव्हा त्याची प्रगती झाली. म्हणजे आग कशी लागते हे जेव्हा त्याला समजलं तेव्हा आगीचा शोध लागल्यानंतर त्याची प्रगती झाली. चाकाचा शोध लागल्यानंतर त्याची प्रगती झाली. शेतीचा शोध लागल्यानंतर प्रगती झाली. या प्रत्येक गोष्टींमध्ये निसर्गाविषयीची तथ्य उलगडत गेली. त्याला कळालं कुठल्या तत्वानुसार काहीतरी हे सुरू आहे. हेच विज्ञान असतं. विज्ञान म्हणजे काय तर हे निसर्गाची जी तत्व आहे, ज्या तत्वाने निसर्ग सुरू आहे ती तत्व जाणून घेणं, त्याचं ज्ञान हेच विज्ञान आहे. आता त्याचा जेव्हा आपण वापर, त्याची एक मिमिक्री करतो, त्याची एक नक्कल करायचा प्रयत्न करतो, ते असं तंत्रज्ञान. म्हणजे जे तत्व आपल्याला समजले त्याला इम्प्लिमेंट करतो आणि आपण काहीतरी वेगळा डिव्हाइस बनवतो आणि त्याचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण त्याचा वापर करतो. आता गेल्या या 2000 वर्षांमध्ये जर समजा आपण बघितलं तर ही तत्व जशी जशी उलगडत गेली तसं तंत्रज्ञान पण विकसित होत गेलं आणि त्या तंत्रज्ञानाचा माणसाला पण फायदा होत गेला. पूर्वी जेवढे मृत्यू लोकांचे व्हायचे, साथीचा रोग आला आणि हे सगळं झालं, तर आता आपण कोविडचा अनुभव नुकताच घेतला सगळ्यांनी. तर जी लस तयार व्हायला कदाचित 2-3 दशकं गेली असती, ती 2-3 वर्षांमध्ये तयार झाली. 2 वर्षांत, 1.5-2 वर्षांमध्ये तयार झाली. वेगवेगळ्या प्रकारच्या लशी एकदम आल्या. तर हे ज्ञान आपल्याकडे ऑलरेडी होतं, ते ऐनवेळेस जोडून आपण ते वापरलं. अनेक वर्षानुवर्ष ते ज्ञान जमा करून ठेवलेलं आहे. असे आपल्याला प्रत्येक गोष्टींमध्ये पाहता येईल. आता समजा आपल्याकडे डिव्हाइस आहे, मोबाईल फोन आहे, स्मार्टफोन आहे, कॅमेरा आहेत, ज्याच्यावर रेकॉर्ड आपण करतोय. स्मार्टफोनमध्ये कदाचित या संपूर्ण फ्लॅटभर मावतील एवढे डिव्हाइस, मावतील एवढं हे छोट्या छोट्या चिप्समध्ये बसवलं. मगाशी मी GPS चा उल्लेख केला. बरोबर. 2 लाखाचा एक डिव्हाइस एवढा असायचा, त्याला वेगळ्या बॅटरी आणि ते आता एवढ्या चिपमध्ये येतात जे त्याच्यामध्ये ऑलरेडी इनबिल्ट आहे. तर अशा कितीतरी गोष्टी आहेत, कॅल्क्युलेटर आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण हे कधी झालं ज्यावेळेस त्याच्यामधल्या मटेरियल्सवर संशोधन झालं आणि त्याचे गुणधर्म समजले आणि मग कसा वापर करता येऊ शकेल. तर एक मोबाईल आपण जर घेतलं तर त्याच्या मध्ये काही हजारो शोध आहेत ज्याचं एकत्रीकरण करून ते तंत्रज्ञान तयार केलेलं आहे. माणसाच्या दृष्टीने आपण विचार केला तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणाला आपण विज्ञानाचा वापर करतो. विज्ञान किंवा विज्ञानाच्या आधारे तयार झालेलं तंत्रज्ञानाचं. बरोबर. सकाळी उठल्यानंतर तुम्ही पेस्ट करताय
आंघोळीसाठी साबण वापरताय तिथपासून ते रात्री झोपताना तुम्ही समजा गुडनाईट लावताय तिथपर्यंत सगळ्या ठिकाणी विज्ञान आहे. विज्ञान आहे. समजा चष्मा वापरतोय तर ते आधी आपल्याला माहिती की तुमचं डोळ्याचं हे तपासत फोकल लेंथ काय आहे आणि त्यानुसार तो चष्मा बनवला जातो. कुठलीही गोष्ट घ्या, आपलं शरीर सुद्धा पूर्वी तरी असं म्हणू की फक्त शरीर आपलं नुसतं जे शरीर आहे जे जन्माला आलेलं तेवढंच एक विज्ञानाने प्रभावित नाहीये, पण आता तसंही नाहीये. शरीराच्या आतमध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी आता विज्ञानाच्या प्रभावावर मध्येच आहेत. माणसाचं आयुष्य त्याच्यामुळे वाढलंय, माणूस समृद्ध झाला. तर हे सगळं होऊ शकलं, माणूस संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवू शकला इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये, हे विज्ञानामुळे. जर विज्ञान एवढं महत्त्वाचं आहे तर त्याला आपल्या रोजच्या संस्कृतीमध्ये आपण काय स्थान दिलेलं आहे. तर इतर देशांचं जर आपण पाहिलं तर त्या देशांमध्ये तसं स्थान सगळीकडेच आहे असं नाही, पण तरी किमान सेलिब्रेट तरी केलं तर त्यांच्याकडे त्याला गृहीत धरलं जातं. जसं शास्त्रज्ञ आहेत काही, त्या शास्त्रज्ञांचं ऐकलं जातं, त्यांचा प्रभाव तिथल्या धोरणांवर असतो. आणि हे का, कारण त्या लोकांना हेही समजलं की त्या विज्ञानाला आपण धरून ठेवलं तर आपल्याला त्याचा आर्थिक फायदा सुद्धा होतो. जसं अमेरिका आहे, जपान आहे, युरोपमधले देश आहेत की त्यांनी मूलभूत संशोधन केलं आणि त्या संशोधनाला आधारित काही तंत्रज्ञान आलं, त्याच्यावर आधारित प्रोडक्ट्स आले आणि त्याचा फायदा त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला झाला. तर त्यामुळे ज्ञानावर आधारित अशा त्यांच्या अर्थव्यवस्था आहेत. बरोबर. म्हणजे कुठलेही डिव्हायसेस, इलेक्ट्रॉनिकची क्रांती झाली तर त्या डिव्हायसेसच्या आधी जे बेसिक मटेरियल्सवर कोणी ना कोणीतरी संशोधन केलं. IT ची क्रांती झाली, ती नुसती सॉफ्टवेअरमध्ये नाही, ती हार्डवेअरमध्ये पण जशी होत गेली त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आल्यात. त्याच्यावर पहिलं कोणीतरी संशोधन केलेलं आहे, त्याचे गुणधर्म तपासलेले आहेत. तर हे भारतामध्ये ही जी मूलभूत प्रक्रिया आहे ना ती प्रभावीपणे राबवली गेलेली नाही. याच्यामध्ये काही मूलभूत गोष्टी राहून गेल्यात. आपण कदाचित त्या काळामध्ये पारतंत्र्यात असू म्हणून असेल, पण स्वातंत्र्यानंतर असं झालं ना की ते एक इन्स्टिट्यूशनलायझेशन झालंय. आता बरीच वर्ष गेली स्वातंत्र्यानंतर इथे, पण ती नवीन तशा प्रकारची संस्कृतीच तयार झाली ना देशाची. झालं असं की देशामध्ये विज्ञान म्हणलं तर भाभा, विज्ञान म्हणलं तर भटनागर. सो हे 3-4 लोकांकडे ते दिलं आणि तुम्ही तुमच्या संस्था सांभाळा. आणि राजकारण्यांनी एक त्यांना हे करून दिलं की हे तुमचं क्षेत्र तुम्ही बघा, आम्हाला काही कळत नाही त्यातलं. आणि शिक्षणामध्ये आपण परत त्याच्यात कप्पे केले की या प्रकारचे एज्युकेशन घ्यायचं, इथून एज्युकेशन झालं की या ठिकाणी जा, ज्यांना PhD करायचे त्यांनी BSc करा, MSc करा, ज्यांना इंजिनिअरिंगकडे जायचं आहे त्यांनी 12वी नंतर इंजिनिअरिंग करा आणि या भागामध्ये जा. तर हे एक कप्पे पडत गेले आणि त्याच्यामुळे एक जी संस्कृती देशामध्ये तयार व्हायला पाहिजे होती विज्ञानावर आधारित, ती तयार नाही झाली. गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला बदल होताना दिसतोय. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा खूप फ्लेक्झिबिलिटी आणली आहे, त्याच्यामुळे तो बदल होईल असं आपण आशा धरूयात. पण मुख्यतः याच्यामुळे झालं असं की खूप मोठा वर्ग जो विज्ञानाच्या अभ्यासक्रमाकडे नाही आहे तो विज्ञानापासून दूर गेला. कॉमर्सला जाणारे विद्यार्थी असतील, आर्ट्सला जाणारे विद्यार्थी असतील, इंजिनिअरिंग आणि डॉक्टरचे पण शिकत असतील, पण तरी सुद्धा मूलभूत विज्ञानापासून त्यांचं स्किल बेस्ड गोष्टी झाल्या. त्यामुळे तेही तसं म्हणलं तर विज्ञानापासून दूर जातात. विज्ञान म्हणजे तुम्हाला काही न्यूटनचे लॉज आणि केपलर्स लॉज आणि हेच याच गोष्टी माहिती असायला पाहिजे असं नाही, पण नेमकी निसर्ग चालतो कसा याची तत्व समजून घेणं, लॉजिक समजून घेणं हे जरी समजलं तरी पुरेसं असतं. तर हे आपल्या विचारसरणीमध्ये आणि संस्कृतीमध्ये असणं आवश्यक आहे. आता हे आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार. तू जसं म्हणाला ते बरोबर आहे की मूळ प्रवाहामध्ये, मुख्य प्रवाहामध्ये नाही आहे विज्ञान. जसं आपल्याला कला दिसते, साहित्य आहे, क्रीडा आहे की जे प्रवाहाचा भाग आहे. म्हणजे कोणी साहित्यिक असले तर त्यांना आपण पु ल देशपांडे जसं फॉर एक्झाम्पल आत्रेय असतील, कुसुमाग्रज असतील की आपण सेलिब्रेट करतो. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे नावं आली आहेत मराठी, खास करून मी खास उदाहरण मुद्दावून देतोय की जसं डॉक्टर नारळीकर असतील, काकोडकर आहेत, माशेलकर आहेत, भटकर आहेत. तर ही नावं आपल्याला गेल्या काही काळामध्ये माध्यमांमध्ये सातत्याने त्यांनी स्वतः लिहिलं, ते पुढाकार त्यांनी घेतला. पण तो एक कालावधी होता ना, तो त्या कालावधीमध्ये त्यांनी त्यांची भूमिका बजावली. पण त्याच्यानंतर आता परत पुन्हा मोठी गॅप आली, कोणीच नाहीये. त्यांच्या आधी पण असं कोणी फार पुढाकार घेऊन काही करताना आपल्याला दिसलं नाहीये. तर हे सातत्याने त्या मूळ प्रवाहात आणण्यासाठीचे प्रयत्न ठेवावे लागतील, तेव्हा मग आपल्याला असं म्हणता येईल की हा समाजाच्या मुख्यधारेचा भाग आहे. आणि माझं म्हणणं तर असं आहे की मुख्यधारेच्या भागापेक्षा मध्यवर्ती स्थान असणं आवश्यक. ज्या प्रकारचं वातावरण आपण आता राज्यात पाहतोय, भेदाभेद इतके वाढत आहेत, तर विज्ञान असं आहे ना की कुठलेही भेद नाही पाळत.
बरोबर. जेव्हा देणार ते सगळ्यांना समान समान देणार. देतं. म्हणजे जर त्याचे दुष्परिणाम असतील तेही समान समान असतात, असतात. पण फायदेही समानच असतात. म्हणजे एखादा सॅटेलाइट आपण वरून पाठवला आहे त्याचे लाभ सगळ्यांना, ते काही हिंदू मुस्लिम बघणार नाही आहेत किंवा जातीमध्ये भेद करणार नाही, भाषेमध्ये भेद करणार आहेत. तर त्यामुळे विज्ञानामध्ये मला एक बरंचसं चांगलं पण वाटतं. मी पत्रकार म्हणून पण बघितलं, एक अभ्यासक म्हणून पण बघितलं आहे. माझं सगळ्यांशी चांगलं आहे. जे एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट आहेत त्यांच्याशी चांगलं आहे, एक्स्ट्रीम राईटिस्ट आहेत त्यांच्याशी चांगलं आहे. कारण यांनाही विज्ञानाचं महत्त्व कळतंय, त्यांनाही विज्ञानाचं महत्त्व कळत आहे. तर विज्ञानाधिष्ठित जर समाज रचना असेल ना, तर आपल्या विचारांमध्ये सुद्धा हे आपल्याला समजत जाईल की आपण नेमके आहोत कोण. आम्ही हे उदाहरण सगळीकडेच देतो बेसिकली, आणि हे आमच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग आहे की आपण सगळ्यांची निर्मिती जी झाली आहे ना, ही मूलतः एका मृतावस्थेमधल्या एका ताऱ्यापासून झाली. एका ताऱ्याचा स्फोट झाला, त्या ताऱ्याच्या स्फोटापासून जे हेवी मेटल्स तयार झाले त्याच्यापासून आपल्या ग्रहांची निर्मिती झाली, आणि त्या ग्रहांमधलेच अवशेष आपल्या प्रत्येकाच्या शरीरात आहेत. म्हणजे तुझ्या माझ्यामध्ये आता जे अवशेष आहेत तेच इथल्या टेबलमधलं या वरचं प्लास्टिक आहे, तर त्याच्या कार्बनमध्ये पण आहे, इथं लोखंड आहे, त्या लोखंडामध्ये पण आहे. त्याच लोखंडाचे अवशेष आपल्या शरीरामधल्या रक्तामधून पण वाहत आहेत. बरोबर. सो आणि हेच कुठल्याही प्राण्यामध्ये पण आहेत. सो भेदाभेद करायचं कसे, जे बनलंच आहे मूळ एकाच ताऱ्यापासून, तर हे भेद आले कुठून? मग कोण ब्राह्मण, कोण मराठा, कोण दलित, कोण बहुजन, काय संबंध नाही, सगळेच एक आहेत, सगळे एक आहोत आपण. तर ही भावना कधी जाईल? ज्यावेळेस आपल्याला निसर्गाचं ज्ञान होईल, तर तेव्हा हे भेद जातील. आणि ते आणायचे जर असतील, म्हणजे आपण वैश्विक विचार जर आणायचा असेल, तर त्याच्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन हवा. तो असण्यासाठी आधी विज्ञानाला मुख्य प्रवाहामध्ये स्थान असायला हवं. सेलिब्रिटीज विज्ञानाचे पण तयार व्हायला पाहिजेत. जसे आपण विराट कोहली आणि हे क्रिकेटचे तारे म्हणतो, मधल्या काळामध्ये डॉक्टर कलाम आणि यांनी ते कामं केली, त्यांना सेलिब्रेट केलं गेलं. पण नंतर पुन्हा ती जागा भरून काढण्यासाठी इतर शास्त्रज्ञही प्रयत्न नाही करत. हे कधी होऊ शकेल? ज्यावेळेस तुम्ही सर्वसामान्यांची भाषा बोलाल तेव्हा. जर तुम्ही विज्ञान तुमच्याच भाषेमध्ये आणि तुमच्याच पद्धतीने सांगत राहिला तर नाही होणार. तुमचा कम्फर्ट झोन सोडून बाहेर येणं आवश्यक आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांना बरंच असं होतं की आम्ही जेव्हा असे आक्षेप घेतो तेव्हा ते म्हणतात आम्हाला काय बाकीची कामं नाहीत का, आम्हाला याच्यापेक्षा महत्वाची कामं शोध लावायचे आहेत. बरोबर. पण हे त्यांनीही सोडणं आवश्यक आहे, कारण शास्त्रज्ञांना संशोधन करण्यासाठी जे फंडिंग केलं जातं ते सरकारकडून आहे प्रामुख्याने, आत्ता तरी आहे. आणि सरकारकडून केलं जात आहे म्हणजे सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या करामधूनच ते केलं जाते. अगदी बरोबर. त्यामुळे दुसऱ्या बाजूनी कंपल्शन म्हणून पण एक बांधिलकी म्हणून सुद्धा त्यांनी ते करणं आवश्यक आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एक सांस्कृतिक दृष्ट्या पण आपण विचार केला तर मानवी संस्कृतीने काही ठराविक लोकांवर ही जबाबदारी दिली आहे की हे निसर्ग काय आहे आम्हाला समजून सांगा. ते आहेत हे सगळे शास्त्रज्ञ. त्यामुळे शास्त्रज्ञांनी नुसतं शोधणं स्वतःपुरतं ठेवण्यासाठी नाहीये, ते लोकांपर्यंत पण पोहोचवणं आवश्यक आहे. आणि ते तुमच्या रिसर्च पेपरमध्ये पब्लिश झालं आणि आम्हाला त्याच्यामधून हायर रँक मिळत गेला याच्यासाठी नाहीये. सोप्या भाषेमध्ये दुसऱ्या भाषेत लोकांनाही समजून सांगायला पाहिजे, तर तुमचं फंडिंग पण वाढत राहील, लोक तुम्हाला सपोर्ट करत राहतील. हे भारतात घडताना दिसत नाही. मग त्याची जबाबदारी समजा आता ह्या काळामध्ये ते करतील तेव्हा करतील, आता कोणीतरी ती स्वीकारणं आवश्यक आहे की ते काय करतायत हे लोकांना समजून सांगणं. आपला देश काय करतो, आपल्या देशातले शास्त्रज्ञ काय करतात, फक्तच अनेकच करतोय असं नाही. अनेक संस्थांनी त्यांचे कम्युनिकेशनचे विभाग काढले, त्याच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. पण मधला एक असा काळ होता की ज्यावेळेस हे कम्युनिकेशन मोठी गॅप होती. अजूनही खूप करणं आवश्यक आहे. आणि हे जेव्हा केलं जाईल तेव्हा विज्ञानाचं समाजात मधलं मध्यवर्ती स्थान येत जाईल. जेव्हा मध्यवर्ती स्थान येईल तेव्हा लोक वैज्ञानिक पद्धतीने विचार करायला लागतील. ते विचार करायला लागतील तेव्हा ह्या बऱ्याच समस्या अशाच सुटून जातील. एक सगळ्यात मोठी समस्या मी जी सांगतो ती ही आहे की बरेच जण सांगत आलेत पण खरोखर तसं आहे, ती म्हणजे लोकसंख्येचे. प्रत्येक गोष्टीचं एक प्रमाण असतं. एखादं समजा जंगल आहे, त्या जंगलामध्ये जास्त हरणं झाली तर आपल्याला कळतं की त्याचा परिणाम वनस्पतींवर होणार आहे. मग तिथे 2 वाघ असणं आवश्यक आहे. जैवसाखळी. जर वाघ जास्त आले तर त्यांना अन्न पुरणार नाही. पृथ्वीवरचे एकूण रिसोर्सेस पाहता मानवाचं प्रमाण काही लाख पटींनी वाढलेलं आहे, जेवढं असायला पाहिजे त्याच्या तुलनेमध्ये. तर ही जी सत्सद विवेक बुद्धी माणसाकडे असायला हवी की आपलं प्रमाण किती राखायला पाहिजे. आज नाही होणार ते,
अजून एक शतकानंतर होईल. प्रयत्न तर सुरू पण करायला ते पाहिजे. करण्यासाठी ती सत्सद विवेक बुद्धी येण्यासाठी त्याला त्याच्यामध्ये तो वैज्ञानिक दृष्टिकोन असायला पाहिजे. जोपर्यंत हे आपल्या धार्मिक संकल्पना पारंपरिक जे काही ज्या विचारसरणींनी आपण जातोय पुढे ते कमी होणार नाही, तोपर्यंत इतर सजीव जे पृथ्वीवर आहेत ज्यांना त्यांनाही जगण्याचा हक्क आहे तोपर्यंत त्यांच्या वाटचा माणूस ओरबाडत राहणार. तर ते कमी करायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा विज्ञानाचा प्रसार आवश्यक आहे. तर त्यातला एक खारीचा वाटा म्हणून आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न करतो. म्हणजे वेगळ्या पद्धतीचे हे उपक्रम सुरू आहेत ज्याच्यामध्ये संशोधन नावाने आम्ही आउटरीच चालवतो. सोशल मीडियामधून पण केलं जातं. खगोलविश्व सेंटर फॉर सिटीजन सायन्सच्या माध्यमातून नागरिकांच्या सहकार्याने संशोधन आणि विज्ञान प्रसार हेही चालू असतं. पुणे सायन्स फिल्म फेस्टिवलसारखी एक नवीन इव्हेंट आपण सुरू केला. तर सुरू आहेत प्रयोग. मयुरेश, म्हणजे तुझ्याशी गप्पा मारताना कधीच कंटाळा येत नाही. आणि तू आत्ता सांगितलं की विज्ञान मुख्य प्रवाहात वगैरे सगळं वाढलं पाहिजे, परंतु विज्ञानाचा प्रसार करणारी, विज्ञानाचा हा दृष्टिकोन समाजात रुजवणारी माणसं जास्त वाढली पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटतं. तुमच्यासारखी म्हणजे ती प्रचंड संख्येनं वाढली पाहिजे, इतकी वाढली पाहिजे, त्याशिवाय हा वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजणार नाही असं मला वाटतं. खूप विस्तृत आणि नेहमीप्रमाणेच अत्यंत सोप्या शैलीमध्ये, सोप्या भाषेत तू दर्शकांना माहिती दिलीस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मंडळी, मयुरेश थकणार नाही सांगायला, कितीही वेळ बोलत राहू आणि आपणही ऐकायला कंटाळणार नाही आहोत. पण असंच मयुरेशसोबत पुन्हा कधीतरी भेटूयात. आत्ता मात्र मयुरेशच्या या खूप चांगल्या अशा कामाला, त्याच्या सगळ्या टीमला आपण फक्त आपल्या सगळ्यांच्या वतीनं एकच म्हणूया, शुभेच्छा देऊया आणि एकच म्हणूया, लढ बाप्पू.